नमस्कार. ठाणे रसिक श्रोते हो, सुस्वागतम. कार्यक्रम सुरू करण्याच्या आधी एक नम्र विनंती आहे सगळ्यांनी आपापले भ्रमणध्वनी अर्थातच मोबाईल सायलेंट मोडवरती ठेवा किंवा DND मोडवरती ठेवा, म्हणजे सुसंवाद हा छान ऐकू येईल. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. गप्पांचा एक अत्यंत मनोवेधक आणि प्रेक्षकांना भरभरून आनंद देणारा असा हा कार्यक्रम. टीम गप्पांच्या तर्फे मी रश्मी जोशी आपणा सर्व रसिक श्रोत्यांचं आजच्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करते. गप्पांचं हे 16वं पुष्प. पहिल्या 15 पुष्पांचा आपण सर्व श्रोत्यांनी जो आस्वाद घेतलात, अत्यंत मनापासून यात सहभागी झालात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. दिवसेंदिवस तुम्हा सर्व श्रोत्यांचा प्रतिसादच आमच्या या टीमच्या प्रयत्नांना पुढच्या वाटचालीसाठी मार्गदर्शक ठरत आहे, यात काही शंका नाहीच, नाही का? आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत सुप्रसिद्ध दिग्दर्शक, नाटककार, निर्माते श्री केदार शिंदे. मी टीम गप्पांच्या वतीनेही त्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आता थोडंसं गप्पांविषयी. गप्पांचा या कार्यक्रमाचे मुख्य संस्थापक आहेत जितेंद्र वैद्य आणि त्यांच्या या संकल्पनेला उचलून धरणारी गप्पांची टीम, ज्यांना आपण भेटणार आहोतच. अर्थातच या व्यतिरिक्त कुठलाही कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जे हात, जे मानसिक आर्थिक बळ आपल्या मागे उभं असतं, त्याचा उल्लेख करणं अतिशय महत्त्वाचं आहे. कार्यक्रम कुठे करावा, कोणती जागा असावी, तर या सगळ्यासाठी आमच्या मागे उभे असणारे वामन शंकर मराठे ज्वेलर्सचे अभय मराठे, ज्यांच्या पाठिंब्याने आपल्याला हा हॉल कार्यक्रमासाठी उपलब्ध होतो आणि आजपर्यंतच्या सर्वच कार्यक्रमांसाठी त्यांनी आपल्याला अनमोल सहकार्य केलं आहे. त्यांचे मनापासून धन्यवाद. जाई काजळचे राजेश गाडगे, जे आपल्या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत, त्यांचेही मनापासून धन्यवाद. आपले हितचिंतक श्री अमेय सोहोनी यांचेही धन्यवाद. या कार्यक्रमाची आठवण ही फक्त आठवण न राहता एक सुगंधित आठवण व्हावी, यासाठी आपल्या पाहुण्यांना आपण जे अत्तर देतो ते उपलब्ध करून देणारे मनस्वी गृहोद्योगचे श्री देवीप्रसाद चौधरी सोहनी यांचेही आभार. सुलेखनकार पिनाकिन रिसबूड यांनी एक अतिशय आगळीवेगळी भेटवस्तू आजच्या पाहुण्यांसाठी आणली आहे, त्यांचेही खूप खूप धन्यवाद. या सगळ्यांसोबतच हॉलमधील सर्व व्यवस्था, आवश्यक त्या सुखसोयी वेळेत उपलब्ध करून देणारे जाधव सर आणि त्यांचे सर्व सहकारी यांचेही टीम गप्पांच्या तर्फे मनपूर्वक आभार. मी आता गप्पांचे संस्थापक श्री जितेंद्र वैद्य यांना विनंती करते की त्यांनी आजचे पाहुणे श्री केदार शिंदे यांना सन्मानाने व्यासपीठावर घेऊन यावे. दोन 2006च्या पासून सही रे सही वाला सही माणूस आपल्यासोबत आहे. चांगल्या टाळ्या होऊ द्या. आता मी टीम गप्पांच्या वतीनं श्री मिलिंद कराडे यांना विनंती करते, त्यांनी केदार सरांना भेटवस्तू देऊन त्यांचं स्वागत करावं. मी सुलेखनकार पिनाकिन रिसबूड यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि त्यांनी आणलेली भेटवस्तू स्वहस्ते पाहुण्यांना द्यावी.
मी गप्पांच्या संपूर्ण टीमला व्यासपीठावर यावं अशी विनंती करते. रसिक श्रोतेहो, सगळ्यांचे आभार मानून झाले. नकळत कुणाचा उल्लेख करायचा राहिला असल्यास क्षमस्व. पुन्हा एकदा आवर्जून सांगते, गप्पांचे संस्थापक जितेंद्र वैद्य, गप्पांची संपूर्ण टीम, कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्यांचा हातभार लागला असे सर्वांचे मोलाचे हात, आणि लास्ट बट नॉट द लीस्ट आपण सर्व रसिक श्रोते, आपणा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. कार्यक्रमाची सूत्र आजचे मुलाखतकार यश वैद्य यांच्याकडे सुपूर्द करते. धन्यवाद. हॅलो, नमस्कार केदार दादा. असं तुझं मनपूर्वक स्वागत गप्पांच्या कार्यक्रमात. आत्ताच केदार दादाने आतमध्ये एक चांगली गोड बातमी दिली आहे. त्याला आत्ताच कलर्स मराठीचा हेड म्हणून त्याला हे केलं आहे. त्यामुळे सगळ्यांनी प्लीज जोरदार टाळ्या वाजवा. मला तुझा मनपूर्वक आभार. खरं तरी मुलाखत नसून आपण गप्पाच मारूयात, कारण सगळीकडे तो मुलाखत देत असतो कायम. पण मला मुलाखत न म्हणता त्याला गप्पाच म्हणूयात. केदारदादाचं जेव्हा नाव कळलं की केदारदादा येतोय, मी बाबाला लगेच म्हटलं की मी घेतोय. कारण ह्या माणसामुळे आमच्या पिढीचं बालपण गेलं मुळात. टिपरे असो, अगबाई अरेच्या असो. पांढऱ्या केसांवर जातोस लक्षात नाही, डायरेक्ट बालपणावर आलास. तुझ्या माझ्यामध्ये काही फार फरक नसणार आहे. माझ्या मुलीच्या पेक्षा एखादं वर्ष तू ज्युनियर असशील. पण अगदीच म्हणजे मी जवळजवळ आजोबांच्या वयाचा असल्यासारखं मला फिलिंग देऊ नको बसले. नाही नाही, तू अजूनही तरुणच आहेस, तसा मनाने तरुणच आहेस तू. केदार शिंदे हा दिग्दर्शक आहे, लेखक आहे, अभिनेता पण आहे. पण त्याच्यामागे तो लहानपणी कसा होता, किंवा लहानपणापासून त्याची काय काय जर्नी त्याची चालू झाली? एकतर आधी सगळ्यांना खूप खूप धन्यवाद इथे बोलवल्याबद्दल, आणि पूर्वाजींना विशेष त्यांची माफी मागतो मी. खूपच त्यांनी मला गळ घातली होती इथे येण्याची. पण एकंदरीत मला नेहमी असं वाटतं की बोलण्यासारखं काही नसेल तर मुलाखत का द्यावी. तर मला असं वाटतं की ज्या क्षणी आता माझ्याकडे बोलण्यासारखं असेल तेव्हा व्यक्त व्हावं. उगाच म्हणजे माझं कोणी मुलाखत घेताना किंवा आज खूप थँक्यू तुम्हा सगळ्यांना. मला असं मुलाखत घेण्यासाठी बोलवल्यानंतर मग जे आपला बायोडेटा वाचून दाखवतात ना, तसं फिलिंग यायला लागतं सेट ऑफ होतो की काय आपला. कारण आता हे झालं तुमचं, आता निघा, असं या लेवलला येतं की काय असं वाटतं. कारण जे काही काम केलं आहे ते काय एक्स्ट्रॉर्डनरी काम केलं आहे असं मला मनापासून नाही वाटत. मला असं वाटतं की आपण एका प्रवासाला निघतो आणि प्रवासाला मधले जे एक मैलाचे दगड असतात. म्हणजे आता मी पुण्यापर्यंत जायचं ठरवलं तर पहिल्यांदा वाशी येतं, मग कळंबोली येतं, मग पनवेल येतं. तर माझ्या जे काही आत्तापर्यंत मी कलेच्या क्षेत्रात केलं आहे तर ते हे छोट्या गोष्टी होत गेल्या. डेस्टिनेशन अजून आलेलं नाही आहे. त्यामुळे मुलाखत देताना तो आव आणून किंवा तो ॲप्रोच किंवा ॲटिट्यूड घेऊन मुलाखत देणं हे मला जरा ऑड वाटतं. आजच्या मुलाखतीत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बराचसा भाग माझ्या संस्कारांचा असेलच. कारण आज पहिलाच प्रश्न या माणसाने असं विचारला आहे की माझं बालपण कसं गेलं. तर मी शाहीर साबळेंचा नातू, म्हणजे त्यांच्या मुलीचा मुलगा. त्यामुळे पहिला नातू घरी आल्यानंतर जो एक आनंद झाला असेल आमच्या आजोबांना, शाहिरांना, तो अवर्णनीय असेल असं मला वाटतं. कारण तेव्हा काही कळत नव्हतं कोण शाहीर साबळे आणि काय करतात ते वगैरे. पण मी अगदीच, माझी आई 17 वर्षाची होती जेव्हा मला जन्माला तिने घातलं. त्यावेळेस
आत्ता सांगायला काय हरकत नाही, पण मी आत्ता 50 वर्षांचा कंप्लीट झालो आणि माझी आई 67 वर्षाची आहे. तेव्हा पूर्वी जेव्हा आम्ही बाबा मला घेऊन जायचे कुठेही, तेव्हा बाबांना विचारायचे हा तुमचा धाकटा का, तर ते म्हणाले नाही हा माझा नातू आहे. इतकं ते इतकं त्या एजमध्ये तो गॅप कमी होता. पण माझ्या आईला कुठेतरी मी माझी ती खबरदारी घेऊ शकणार नाही, कारण लहान वय आहे, 17 वर्षाचीच आहेस तू, तर तू फार काळजी करू नकोस, तुझ्याकडे स्वतःकडे लक्ष दे, असा विचार करून 2 दिवसाचं असतानाच शाहिरांनी त्यांच्या घरी मला आणलं. सो माझं बालपण अत्यंत सुखाचं अशासाठी गेलं कारण मी तो पहिला नातू असल्यामुळे जे काय आता हे सगळे बरेचसे आजोबा दिसत आहेत मला, आपले घरी नातवंड असल्यानंतर तो आपला नातू असल्यानंतर जे कोडकौतुक करतात ते तेवढ्या टोकाचं कोडकौतुक माझ्या आजोबांनी माझं केलं. त्यामुळे मी तो एक भाग्यवान होतो की असं मी या मुलाखतीत पहिलंच वाक्य असं सांगणार नाही की मी खूपच हाल अपिष्ट सहन करत करत मोठा झालो. मला माझी आजी म्हणजे माई म्हणतो मी तिला, माझी माई मला नेहमी सांगते की दरवेळेस कुठलाही सण म्हणजे आता परवा दिवशी आपली एकादशी आहे ना, तर 23 नोव्हेंबरला एकादशी आहे, तर एकादशीला कोण नवीन कपडे घेतं का, पण बाबा सांगायचे अरे सण आला जा त्याला कपडे घेऊन ये. म्हणजे मला असं वाटतं की दर महिन्याला माझा वाढदिवस साजरा झाला असावा त्यावेळेस. सो बाबांचं ते प्रेम, बाबांची ती अटॅचमेंट आणि ती आयुष्यभर राहिली. म्हणजे 23 वर्ष मी त्या घरामध्ये वावरलो. म्हणजे असं एक बेड असायचा जिथे बाबा असे झोपायचे आणि मी त्यांच्या खाली गादी टाकून झोपायचो. त्यावेळेस मी डोळे उघडायचो तेव्हा मला शाहीर साबळे दिसायचे आणि मी डोळे मिटायचो तेव्हा पण शाहीर साबळेच दिसायचे. सो कुठेतरी ते संस्कार माझ्यावर हळूहळू होत गेले. मला सगळे सांगतात की अगदीच मी 2-3 वर्षाचा असल्यापासूनच दौऱ्यावर जायला लागलो. त्यांची मुक्तनाट्य जी होती त्याच्यामध्ये बाबा माझ्याशिवाय राहीच नात या लेवलपर्यंत यायला लागले की नाही त्याला घेऊन चला. मी मागे लागायचो तो चल तू चल. तर हे बाळकडू असावं कारण मी त्यांना विंगेत उभं राहून त्यांना परफॉर्म करताना बघायचो. आणि अजूनही आमच्या घरचे असे म्हणतात की मी काही शाहिरांसारखं गाऊ शकणार नाही किंवा मी त्यांच्यासारखं नाही दिसत. काही लोकांना मी दिसतो पण तसा, पण ते दिसतो का तर ते संस्कार असे असतात ना की हातवारे तसे होतात, आपल्या बोलण्याची ढब तशी होते, विचारांची जी धाव असते ती त्या पद्धतीची असते. मला माहिती आहे की नखाची पण सर येऊ शकणार नाही शाहीर साबळ्यांच्या, पण लहानपणी इट इज लाईक अ ब्लोटिंग पेपर ना, म्हणजे तो एक टिप कागद असतो, त्याच्यावर एक टिपका पडला की तो ॲब्झॉर्ब करून घेतो. त्या पद्धतीने मी हळूहळू शाहीर साबळे हे माझ्यामध्ये ॲब्झॉर्ब करून घेतले. आणि मी अत्यंत भाग्यवान समजतो की मी खूप सर्वसामान्य घरातला आहे. माझ्या वडिलांकडून, माझे वडील मिल वर्कर होते. त्यांनी 25 वर्ष मिलमध्ये काम केलं. माझी आई हाऊसवाईफ आहे. आईला गाण्याची आवड आहे, कारण काय आहे की ते उपजत आमच्या घरामध्ये प्रत्येकाला गाण्याची आवड आहे किंवा सूर तरी आहेच. पण एक्झॅक्टली असा खूप काही त्यांचा संबंध दोघांचाही या नाट्यसृष्टीशी किंवा या चित्रपटसृष्टीशी नाही. जो काही संबंध आहे तो शाहीर साबळ्यांचा होता आणि शाहीर साबळ्यांमुळे आज मी इथे बसू शकतो, एवढंच आहे. तू बालपणाविषयी बोललास, कला म्हणजे घरातच होती अक्षरशः. तर लोकधारा तर आहेच, आपण त्या विषयाकडे येऊयात. पण तू उत्तम नृत्य करतोस, त्यात तू परीक्षण घेतलंयस, तर त्याच्याविषयी तू सांगावं. नृत्याची आवड म्हणजे काय आहे की माहीत नाही, ते सगळंच उपजत आहे. म्हणजे असं जीन्समध्ये असेल ते कधीतरी, या नाही आतल्या. पण आमची मावशी चारुशीला साबळे सगळ्यांनाच माहिती आहे. गंमत जम्मतमध्ये फिल्ममध्ये ती काम केलं आहे, त्यांनी कमलासारखं नाटक केलं आहे. ती मोहिनीअट्टम आणि कथकलीमध्ये MA आहे. सो तिने कम्प्लिटली एक शास्त्रशुद्ध शिक्षण घेऊन ते सगळं केलं. आणि मला नृत्याची आवड असल्यामुळे त्या सगळ्या गोष्टी मलाही तिने त्या शिकवल्या. त्यामुळे लोकधारामध्ये एक खरं तर तेव्हा तर असं होतं की डान्सरच व्हायचं आयुष्यामध्ये, बाकी आयुष्यात काही व्हायचं नाही. एक छोटा किस्सा सांगतो तुम्हाला. मी इतका उत्तम नाचायचो की
7वीत वगैरे असताना मी लोकधारामध्ये जॉईन झालो. म्हणजे 3 वर्षाचा असल्यापासून मी नृत्य करायचो, पण प्रोफेशनली काम करायला लागलो ते 7वीपासून. 85 साली लोकधाराला काही मुलं कमी पडली. त्या वर्षात मला खरं सैन्याचं शिक्षण घेण्यासाठी भोसला मिलिटरी स्कूलमध्ये ॲडमिशन मिळालं होतं. आणि तो एक 2 महिन्याचा जो गॅप असतो की आता एप्रिल मे इथे आपण घरी थांबायचं आणि जूनपासून मी भोसला मिलिटरी स्कूलला जाणार. त्याच दरम्यान लोकधारामध्ये काही मुलांनी बंड केला आणि अचानक उद्याच्या प्रयोगाला आम्ही येणार नाही असं सांगितलं. तर मग मुलं गोळा करायला लागले. तर मला बाबांनी विचारलं, तू काय करतोय, तुला येतं ना, तू ये. तर म्हटलं मग अरे ते 2 महिने आहे ना, अजून वेळ आहे त्याला तिकडे जायला, तू ये इकडे. तर 2 महिन्यांसाठी जो इकडे आलो तिकडे गेलोच नाही. म्हणजे मला खरं मिलिटरीमध्ये जायचं होतं, कारण मी मला त्याबद्दलचा रस मला जास्त होता. मला पायलट व्हायचं होतं लहानपणापासून. त्यामुळे आजही विमानात बसताना मी कसल्याही परिस्थितीमध्ये विंडो सीट घेतो. माझे मित्रमंडळी जर असतील तर त्यांना माहिती असतं की आपली विंडो सीट आली तर ह्याला दिली पाहिजे, नाही तर हा भांडणार. आणि मी भांडतो, कारण मला टेक ऑफ आणि लँड या 2 गोष्टी भयंकर आवडतात. आणि माझं ते स्वप्न होतं आणि मी कधी ना कधीतरी आयुष्यामध्ये, काय त्याला शिकण्याचं वय नसतं, पण कधी ना कधीतरी, अगदीच काय मी बोईंग विमान नाही चालवणार, पण एक स्वतःपुरतं विमान चालवण्यासाठी तरी शिक्षण घेईन. एवढा पैसा कमवल्यावर एवढं मी एक स्वप्न उराशी बाळगून आहे. तर सांगायचा मुद्दा की मी लोकधारामध्ये जॉईन झालो आणि आम्ही शोज करायला लागलो. मी जवळजवळ एक 2,500 शोज लोकधाराचे केलेले आहेत. कारण तेव्हा महाराष्ट्राची लोकधारा हे खूप असं तेजीत असलेलं प्रॉडक्ट होतं. मला आठवतं आहे की महिन्याला जवळजवळ 25, 26 शोज करायचो. आणि गणपतीत वगैरे तर आमचं असं व्हायचं की बॅग भरलेलीच असायची, की एक बॅग भरली, शोला जायचं, सकाळी आलो, कपडे धुतले, इस्त्री केले, परत भरले, निघालो शोला. असं लगातार हे जे गणपतीपासूनचा पुढचा फेब्रुवारीपर्यंतचा सीझन होता, तिथे आम्ही घरी नसायचोच. तर पुणे फेस्टिवलला एकदा शो होता आणि इंटरव्हल झाला आणि एक माणूस आला आणि तो हिंदीत बाबांना त्यांनी विचारलं, वो बच्चा का है. तर आणि कारण मग तशी हाईट कमी होती माझी, 10वीला अचानक वाढली. कशी वाढली देव जाणे, पण असं अचानक वाढली माझी 10वीत. तर माझ्यासमोर आले ते आणि मला म्हणाले, पैर दिखावतो मला. तुम्ही असे पाय दाखवले त्यांना. तर त्यांनी माझ्या पायाला हात वगैरे आला आणि गजब होतो आणि निघून गेले. मी आपलं ते वय आपल्याला काही कळत नाही ना, 8वीतलं वगैरे कुठे काय असतील, कोणी आला असेल आपल्याला काय पायाला हात लावला तर काय करू शकतो. बाबांनी मला विचारलं, कोण आहेत माहिती का ते तुला. म्हटलं नाही. ते म्हणाले, बिरजू महाराज आहेत ते. तर त्यांचं असं म्हणणं होतं बाबांना की हा एक्स्ट्रॉर्डनरी डान्सर आहे आणि मला फक्त त्याचे पाय बघायचे होते, तो काय नाचतो, ते पाय कसे दिसतात. तर इतकं उत्तम नाचायचो मी आणि आता फक्त नाचवतो एवढंच. आता माझ्या मुलीला प्रश्न पडतो, कारण काय आहे की 99 साली मी जेव्हा नृत्य थांबवलं त्याच्यानंतर काही फार रस घेतला नाही नृत्यामध्ये. जे काही पिक्चरमध्ये वगैरे डान्स वगैरे असतील तर मग काय पाहिजे काय नाही पाहिजे हे सगळं सांगण्यात माझा वेळ जातो. पण ॲक्टिवली असं मी कधी काही डान्स वगैरे केलेलं नाही आहे. तर माझ्या मुलीला अजूनही कळत नाही आहे की सगळे कौतुक करतात आपल्या बाबांचं की अप्रतिम नाचतात, आणि मी कधीतरी आमच्या घरामध्ये काही समारंभ वगैरे असेल तर मी आपला हात हलवत असतो. बाबा, तिचा विश्वासच बसत नाही सणाचा. सण म्हणते, नाही बाबा तुम्ही नाही चांगले नाचायचात. आणि फार अंकुश भरतपासून माझी बायको, कारण ती पण लोकधारामध्येच होती, तिला सांगण्याचा प्रयत्न करते की एक्स्ट्रॉर्डनरी हे डान्स करायचे. पण जेव्हा मला कळलं की नृत्याचं पूर्वी नाही एकापेक्षा एक किंवा डान्स रिॲलिटी शो वगैरे काही नव्हते, त्यामुळे याचं करिअर काही होणार नाही आहे. तर त्याच कालखंडामध्ये त्या लोकधारामध्ये आमची चांडाळ चौकडी जमली. मी, भरत, अंकुश, संतोष पवार, अरुण कदम वगैरे. आणि मग ते एक तुंबळं बाहेर आलं की एकांकिका स्पर्धेमध्ये आपण भाग घेतला पाहिजे. आणि मग कधी या क्षेत्राकडे वळलो कळलं नाही, पण डान्स मी उत्तम करायचोच म्हणायला लागेल आता. तू
NCC सर्जंट होतास, शाळेचा मुख्यमंत्री होतास, तर तेव्हापासून तुझ्यात ती लिडरशिप क्वालिटी होती का? आणि ते आत्ता दिग्दर्शनापर्यंत? हां, 100%. कारण काय आहे की मी बाबांनाच बघून मोठा झालो ना, त्यामुळे मी बघितलं तर बाबा एका लिडरच्याच भूमिकेत होते. आम्ही कुठल्याही गावामध्ये आमची बस शिरली तर 40 कलावंत असायचे, त्या 40पैकी एकाही माणसाला ओळखायचे नाहीत आणि एक माणूस खाली उतरल्यानंतर अख्खं गाव जमायचं आणि त्यांचं कौतुक करायचं आणि शाहिरांबद्दल आदर, प्रेम हे सगळं मी डोळ्याने बघितलं आणि मला ते डोक्यात राहिलं की ही लिडरशिप क्वालिटी आहे आणि ही लिडरशिप क्वालिटीच आपल्याला पुढे घेऊन जाऊ शकते. माझ्यामध्ये ती आहे आणि त्याच्याबद्दल मला अत्यंत अभिमान वाटतो. कारण काय आहे की मलाही नट व्हायचं होतं फ्रँकली. म्हणजे जेव्हा लोकधारा सुरू झालं आणि आम्ही एकांकिका स्पर्धेत गेलो आणि हळूहळू भरत, अंकुश यांना एक 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 नट म्हणून चान्सेस मिळत गेले, तेव्हा मलाही वाटत होतं की आपण पण नट व्हावं आणि मी चांगला नट आहे. म्हणजे रिहर्सलमध्ये जेव्हा मी नाटकाची तालीम घेतो, जेव्हा मी करून दाखवतो ना, तर निर्माता पण सांगतो की नको नको त्यांना नको येऊ, तूच कर ना काम. तर म्हटलं मी करायला काय हरकत नाही, पण प्रयोगामध्ये गेल्यानंतर मी इतकं उत्तम काम करणार नाही जेवढं तो उत्तम काम करेल. त्यामुळे माझं काही फॅसिनेशन कधीच पडद्यावर दिसण्याचं नव्हतं. आज मला काय आनंद वाटतो माहिती आहे, मी नेहमीच मी सौभाग्यवान समजतो स्वतःला की जेवढे दिग्दर्शक आहेत की सचिन बेळगावकर किंवा महेश मांजरेकर किंवा महेश कोठारे, मग गेल्या बाजार संजय जाधव, नागराज मंजुळे, रवी जाधव, या सगळ्यांनी सिनेमातून आणि सगळीकडून कामं केलेली आहेत आणि लोकांना त्यांचे चेहरे त्यामुळे माहिती आहेत. मग मी कशातच माझ्या कुठल्या सिनेमामध्ये काम केलेलं नाही आहे आणि तरीही लोक हुडकून काढतात की केदार शिंदे दिसतो कसा आणि त्याला ओळखतात. सो त्या मेमरीज मला जास्त गंमत वाटते की लोक टिपरे बघून त्यांनी शोधून काढलं की टिपरे कोणी केली यार. लोकांनी हसा चकटपू बघितली आणि ते शोधून काढलं की कोण आहे हा केदार शिंदे. लोकांनी सही रे सही बघितल्यानंतर ठरवलं की कोण आहे केदार शिंदे. अगं बाई यार इच्छा. तर हे खूप माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग ही गोष्ट आहे. मी दिसत नाही आहे आणि माझं काम दिसतं आणि माझ्या कामामुळे लोकांना मी दिसायला लागलो, हे खूप महत्त्वाची गोष्ट वाटते. सो मलाही नट व्हायचं होतं, पण मला कळलं की माझ्याकडे 3.5 एक्सप्रेशन्सच आहेत. म्हणजे फोटोग्राफरला जेव्हा फोटो काढायचे होतात तेव्हा 3 एक्सप्रेशन्स आणि मग अर्धेच. याच्यानंतर मी पॅकअप होतो. मी कितीही वेगवेगळे कपडे घातले तरी मला कळतं की मी फक्त तेवढेच एक्सप्रेशन्स देतो आहे. कारण मला रस तो फोटो कसा काढतोय ना यात असतं. त्या लेन्समधून मी कसा दिसतोय ना याच्याकडे माझं बारीक लक्ष असतं. त्यामुळे मी कधीच असं एक्सप्रेसिव्ह नाही आहे. माझ्या खूप लोकांना असा गैरसमज आहे की मी खूप रूढ आहे, मी खूप चिडखोर असेल. आहेच मी, चिडचिड होते माझी, पण ती कामासाठी होते. मी असा उठलो आणि कोणावर चिडत बसलो असं कधी झालं नाही. काही लोकांचा असाही गैरसमज आहे की मी विनोदी नाटक करतो म्हटल्यानंतर माझ्याकडे असा जोक्सचा खजिना असेल, तर माझ्या चेहऱ्याकडे बघून त्यांना कळतं की ह्याच्याकडे काहीच नसणार. म्हणजे त्यांना हाही प्रश्न पडतो की याच माणसाने केलं आहे का हे सगळं. पण मला ते खूप कुतूहल ना लोकांच्याकडे बघण्याचं आहे किंवा लोकांच्या मानसिकतेचं आहे किंवा लोकांच्या ॲपिरियन्सचं कौतुक खूप आहे की ते कसे वागतात, ते कसे बोलतात. कुठेतरी एक गोष्ट आपल्याला मिळून जाते आणि मग ती लक्षात ठेवायची आणि मग त्या गोष्टीचा वापर कुठेतरी दुसरीकडे करायचा. हे खूप निरीक्षण शक्ती खूप आहे. त्यामुळे मी रूढ वाटत असेल, कारण माझा चेहरा नेहमीच असा गंभीर असतो आणि मी असाच काहीतरी असाच आठ्या असतात आणि मी बघत असतो. तर ते बघणं माझं काय आहे, ते वेगळ्या बुद्धीचं आणि कौतुकाचं असतं असं मला वाटतं. पण लोकांना, समोरच्यांना असं वाटत राहील की अरे हा असं काय बघतोय. त्यामुळे नट होण्याच्या भानगडीत मला जेव्हा कळलं की मी पडू शकत नाही. सिम्पल गोष्ट काय माहिती आहे ना, मी नेहमी माझ्या नवीन कलावंत जे मला भेटतात, कारण आजकाल काय आहे ती फॅशन झाली आहे. आपल्याकडे ना नट, लेखक आणि गीतकार, मला असं वाटतं ना की असे हात झटकले तरी 3 पडतील, इतके जास्त झालेत. म्हणजे मला लॉजिकच नाही कळत आहे त्याचं की आजही मी आणि दीपक माझ्याबरोबर जवळजवळ 20 वर्ष माझ्याबरोबर काम करतो आहे आणि माझा भाऊच आहे. पण आम्ही दोघंही असताना जितके फोन्स येतात ना तेवढे फक्त आम्हाला काम करायचं आहे, आमचं स्क्रिप्ट तयार आहे, मी म्युझिक केलेलं आहे आणि मी गाणं लिहिलेलं आहे आणि तुम्हाला ऐकवायचं आहे. तर
नट होण्याच्या वेळेस ना एक रात्री मी असा विचार केला आरशात उभं राहून, आरशासमोर, कारण प्रतिबिंब कधी खोटं बोलत नाही. त्या आरशातल्या माणसाला विचारलं तू खरंच नट बनू शकतो का? तर माझ्या प्रतिबिंबाने मला उत्तर नाही म्हणून दिलं आणि ते माझ्या डोक्यात इतकं फिक्स बसलं की आता मला नट व्हायचं नाही आहे. मी गंमत म्हणून काम करेन. म्हणजे ही आता ऑडिशन सुरू झाली, तू दिग्दर्शक आहेस, तू आजकाल काहीतरी करतोस, हां, ती ऑडिशन आहे की तुला जर वाटलं की या रोलसाठी मी केदार शिंदेला बोलवायचं का, तर हो, मी काम करायला तयार आहे. पण मी अंडरलाईन्ड एक गोष्ट अशी ठरवली आहे की माझ्या कुठल्याही कलाकृतीमध्ये मी काम करणार नाही. आजपर्यंत मी काम केलेलं नाही. हां, आता कधी कधी कसं होतं की नाटक आमचं सही रे सही आहे, त्यातला एखादा कलाकार आजारी पडतो, मग अचानक शो लागलेला असताना मग भरतचा फोन येतो की असं असं झालं आहे आणि तो मुलगा आज काम करणार नाही आहे, तर मी जाऊन ते काम करतो. पण ही रिप्लेसमेंट झाली, म्हणजे तो शो पुढे नेण्यासाठीची गोष्ट झाली. यासाठी मी असा विचार नाही करत की मीच काम करतो ना आता मग पुढचे शोज पण मीच करीन, तर असं होत नाही. बट नट नाही व्हायचं. आय एम हॅपी. तू नट नाही होणार म्हणतोयस, पण बऱ्याचदा तू म्हटलायस मुलाखतीत पण की अंकुश चौधरी आणि भरत जाधव यांचा खूप मोठा वाटा आहे तुला दिग्दर्शक करण्यात. हा, कारण ते घाबरतात. त्यांना पहिल्यापासूनच भीती होती की चला हा नट झाला तर आपल्याला काम मिळणार नाही. त्यामुळे त्यांनी इतकं कटाक्षाने तू समोरून बघ ना आम्ही कसं करतो, तू समोरून बघ ना. त्यामुळे मी समोर राहिलो तो आयुष्यभर समोरच राहिलो. आणि भरत आणि अंकुशला ही गोष्ट प्रामाणिकपणे माहिती आहे. अंकुश तर मला म्हणतो की माझ्याबरोबर त्यांनी काम केलेलं यंदा कर्तव्य नावाची फिल्म आणि एक महाराष्ट्र शाहीर, या दोन्ही फिल्म्समध्ये अंकुश जेव्हा काम करायला आला तेव्हा मला त्यांनी कटाक्षाने सांगितलं मी तुला फॉलो करणार आहे, तू प्रत्येक गोष्ट मला करून दाखव आणि ती गोष्ट मी करणार आहे. आता कसं माहिती आहे ना की बरेच वेळा मी काम करून दाखवतो आणि नट तेच करत असतो. पण चांगला नट कोण माहिती आहे? जो सगळं आत्मसात करतो आणि आपल्या स्टाईलनी करतो. मी नेहमी माझ्या सगळ्या कलावंतांना सांगतो की तुम्ही माझ्याकडे बघा, मला काय पाहिजे आहे इतकं मी क्लिअर कट सांगतो की हे मला असं पाहिजे, इथे हात गेला पाहिजे, त्यावेळेस हे चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स असेच पाहिजेत, आता हे तुमच्या स्टाईलने करा. किंवा कधी कधी असं होतं की ना मी खूप उत्तम एक नवीन कुठली तरी मुलगी किंवा नवीन कुठला तरी मुलगा घेतलेला असतो. मी याचं उदाहरण देतो तुम्हाला. बकुळा नामदेव घोटाळे नावाचा सिनेमा आहे ज्याच्यामध्ये छोट्या सोनाली कुलकर्णीनी, हे जे छोटं आणि मोठं कुलकर्णी आहे ना ते मला कळलेलंच नाही, पण आता लोकांना काही कळतच नाही म्हटल्यानंतर छोटी कुलकर्णी आणि मोठी कुलकर्णी. तर छोट्या सोनाली कुलकर्णीचा तो पहिला सिनेमा आहे, तिने माझ्याकडे डेब्यू केलं बकुळा नामदेव घोटाळेमध्ये. आणि तिला पहिल्या सिनेमामध्ये खूप लेडी ओरिएंटेड रोल आहे तो. तुम्ही कोणी बघितलेला असेल सिनेमा तर जाणवेल की खूप काही एक्सप्रेस करायचं. आणि तिचं वयच खूप एक 18 वर्षाची होती ती. आणि मॅच्युअरनेस असतो ना की एक अभिनयातला एक मॅच्युअरपणा येतो. म्हणजे मी 30 वर्षापूर्वी कसा होतो, मी 40 वर्षाचा असताना कसा होतो आणि मी आता 50 आल्यानंतर मी कसं आता काम करतो, याच्यामध्ये खूप फरक पडत जातो. तर मी तिला एकच सांगितलं होतं की तू फक्त उत्तम कॉपी कर मला, तू आता तुझ्या भानगडीत पडूच नकोस. त्यामुळे खूप वेळा, आणि मी तिला हे पण सांगितलं की कोणी गाढवाने बघितलं आहे केदार शिंदे कसं काम करतोय, त्यामुळे तू जे काम करतेस तेच करेक्ट वाटणार. आणि तिने इतकं उत्तम केलं ते त्या वयामध्ये की तिने एक्झॅक्टली मला कॉपी केलेलं आहे. आणि त्या वर्षीची सगळी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीची अवॉर्ड्स आहेत ना ह्या छोट्या सोनाली कुलकर्णीला त्या सिनेमासाठी मिळाली होती. त्यामुळे मी तिला सांगितलं होतं खरं तर हे अर्ध माझ्या घरी आलं पाहिजे, पण ते आजपर्यंत तिच्या घरीच आहेत. आपण अंकुशदादा किंवा भरतदादाविषयी बोलतो जात तर लोकधारामुळे तुमचे या सगळ्यांची मैत्री झाली, किंवा सगळ्यांना फक्त अंकुश चौधरी, भरत जाधव आणि केदार शिंदे माहीत आहेत, पण त्याच्यामागचे 2 अजून पण माणसं आहेत, संतोष पवार आणि अरुण कदम. त्याचा 5 बोटांचा काहीतरी एक किस्सा आहे, तुम्ही त्याला एक काहीतरी डिफाईन करता, तो मला ऐकायला नक्की आवडेल. काय आहे की आमच्या प्रत्येकामध्ये एक हेवे दावे असतात. तसं आहे, संतोष पवार आणि अरुण कदम यांचं आयुष्यात त्यावेळेस पण एकमेकांबरोबर चांगलं नव्हतं आणि आजही चांगलं नाही. आता चांगलं नाही म्हणजे काय, तात्विक मतभेद असतात, याला त्याचं पटत नाही आणि त्याला त्याचं पटत नाही, याचा अर्थ ते एकमेकांशी बोलत नाही असं नाही. पण आम्ही 5 जणं आम्ही असा मी तेव्हा एक गंमत काढली होती की हे सतत पॉईंट आऊट करणारा कोण आहे आपल्यामध्ये, तर मी आहे, म्हणून हे बोट केदार शिंदे.
हे बोट उंच आहे आमच्यामध्ये सगळ्यांमध्ये, म्हणून ते अंकुश चौधरी, कारण 6 फुटी येतो. हे देवाचं बोट आहे, आपण देवाला गंध वगैरे लावतो. इतका शांत आणि सज्जन माणूस आमच्यामध्ये कोण असेल तर एकमेव भरत जाधव होता. हा जो आहे हा बारीक हे बोट असतं ना, आणि तरी तेवढी काही हाईट नसते आणि नसते तर हा संतोष पवार. आणि हे अतिशय बुटकं बोट आहे हातातलं, त्यामुळे हे अरुण कदम. ते आज अरुण कदम तुम्ही हास्य जत्रेमध्ये बघत असाल. तर आमचा पॉईंट असा होता की जेव्हा आम्ही तिघं असू तेव्हा हे दोघं एकत्र येऊ शकतात. सोपं आहे. पण आम्ही तिघं नसू ना तर घंटा ते एकत्र येऊ शकत नाहीत. तर ते इतकं आहे की आज 2023 साली आमची मैत्री जवळजवळ 1990 पासूनची आहे, पण 2023 साली आजही आम्ही एकमेकांना भेटलो तर आम्ही सगळे असू तर ते दोघं एकमेकांबरोबर बोलतात, पण आम्ही नसू तर ते एकमेकांबरोबर बोलत पण नाहीत. लोकदाराने तुझा खरं तर प्रवास चालू झाला. तर आज केदार शिंदेचा सिनेमा म्हटला की भरत जाधव, अंकुश चौधरी किंवा कुठलीही कलाकृती म्हटली तरी त्यात असतात. नाही, कसं असतं की आपण प्रायमरी लेवलला जेव्हा काम करतो ना तेव्हा आपण आपल्या कम्फर्ट झोनमध्ये काम करण्याचा प्रयत्न करतो की माझे कोण कोण आहेत आणि माझं म्हणणं कोण लोक समजून घेऊ शकतात याचा विचार करून आपण काम करायला लागतो. जसं मगाशी सांगितलं की जशी मॅच्युरिटी येत जाते तसं आपण त्या विषयाला कास्टिंग कुठलं असावं आणि कोण कोण लोक असावीत असाही विचार करायला लागतो. पण यातलं एक छोटंसं उदाहरण देतो तुम्हाला, एक लगेच कळेल मी काय म्हणतो ते. माझं आजपर्यंत कास्टिंग चुकलेलं नाही आहे. म्हणजे असं नाही झालं आहे माझ्या कुठल्या कास्टिंगबद्दल की या माणसाला का घेतला. म्हणजे अंकुश भरत माझे अत्यंत जवळचे मित्र आहेत, पण टिपरेमध्ये होते का ते? तर नव्हते. म्हणजे मी असं नाही केलं की राजन भिसेच्या रोलमध्ये भरत जाधवला घेऊया किंवा मग विकास कदमच्या रोलमध्ये अंकुश चौधरीला बोलवतो, असं नाही होत. त्या कास्टिंगची गंमत होती. अगबाई अरेच्या माझा पहिला सिनेमा होता. अत्यंत जवळचे 2 मित्र आहेत माझे, तरीही संजय नरवेकरनी काम केलं. कारण त्या कास्टिंगमध्ये असं होतं, अगबाई अरेच्या सगळ्यांनी पाहिला असेल, गृहीत धरला बोलतो मी, की त्याला बायकांच्या मनातलं ऐकू येतं असा त्याचा कॉन्सेप्ट होता. पण सुरुवातीचा जो सिनेमा आहे अख्खा, त्याच्यामध्ये प्रत्येक बाईला त्याच्याकडे बघून ना एक तिरस्कार वाटतो असा तो चेहरा मला हवा होता. आता पहिला सीन त्याचा बसमधला आहे की तो बसलेला असतो लेडीज सीटवर आणि एक मुलगी येऊन त्याला विचारते की माझी सीट आहे, उठा, आणि उठवते. मी नेहमी सांगतो की त्या जागी जर भरत जाधव असता तर ती मुलगी आली असती, तिच्या चेहऱ्यावर आलं असतं, अरे बिचारा बसलाय बिचारा, बस भाऊ बस, उठू नकोस, मी आहे, मी उभी राहते आणि मी उतरते. त्या जागी जर अंकुश चौधरी बसला असेल तर तिच्या डोक्यात येणार ह्याच्या मांडीवर कधी बसू. इतकं सिम्पल आहे. पण संजय नार्वेकरची इमेज किंवा त्याचा चेहरा असा आहे की ती मुलगी येऊन म्हणणार उठ, मला बसायचं आहे. तर इतकं लॉजिक क्लिअर असतं कुठलंही कास्टिंग करताना. म्हणजे पहिल्यांदा आपण कम्फर्ट झोन बघतो. कधी कधी काय होतं, भरतनी माझ्यावर इतकं काम केलं आहे की मी मग भरतसाठी काही गोष्टी लिहिल्या आहेत. सही रे सही नाटक अत्यंत प्रामाणिकपणे सांगतो, आज 22 वर्ष झाली आणि लवकरच त्याचा 4444 शो होईल. मला बोलताना जड जातं, भरतला करताना का जड जातं ते कळत नाही. पण आजही भरत त्याच ऊर्जेने आणि त्याच इंटेन्सिटीने आणि त्याच पॅशननी काम करतो. पण ते नाटकच मुळात मी भरत जाधवसाठी लिहिलं आहे. मी नेहमी सांगतो की सहिरेसही बंद होईल कधी, भरत म्हणेल की आता मला नाही झेपत आहे. परवा दिवशी आम्ही एकत्र असताना मी त्याला विचारलं, मी त्याला काम करताना बघितलं आणि मी म्हटलं भरत यार 2002ला नाटक केलं, 2023 सुरू आहे, म्हणजे जवळजवळ 21 वर्ष आजही तू मला सरप्राईज करतोयस. तर मी त्याला थट्टेने म्हटलं की काय माहिती ना, तुला घरी गेल्यानंतर फॅनचं बटन दिसणार नाही, कदाचित आठवणार नाही फॅनचं बटन कुठलं, तू गडबडेल. पण सेटवर गेल्यानंतर त्याचा इथे हात आरामात जातो, त्याला माहिती आहे हे घर माझं आहे. इतकं त्याच्यानं DNA मध्ये नाटक आलं आहे. लोकांच्या रक्तात नाटक असतं पण त्याच्या DNA मध्ये नाटक आहे आता ते. तर मी त्याला असंच गंमत वाटलं की तुला काय वाटतं, तो म्हणतो मी किमान या इंटेन्सिटीने अजून 5 वर्ष प्रयोग करत राहीन.
त्या माणसाला धरून मी ते नाटक लिहिलं की भरत जाधव नाही तर हे नाटक नाही. तसं खूपशा गोष्टी मी मग पुढे भरत जाधवसाठी लिहिल्या सिनेमामध्ये पण मग जेव्हा एक वेळ येते की जेव्हा मला नवनवीन विषय सादर करावे लागतात किंवा विचार करावा लागतो, तेव्हा मग मला कोण दिसतं, तर मग मला वेगवेगळं कास्टिंग दिसतं. नॉट एक्झॅक्टली की मी फक्त भरत आणि अंकुशसाठी काम करतो. अंकुश चौधरीने यंदा कर्तव्य आहे मधला एक सिनेमा माझा नवरा तुझी बायको नावाचा, एक यांचा काही नेम नाही, हे 3 सिनेमे सोडले तर डायरेक्ट महाराष्ट्र शाहीरमध्ये काम केलं आहे. आता सगळ्यांना सरप्राईज होतं की महाराष्ट्र शाहीरमध्ये अंकुश चौधरी कसं शाहीर साबळे प्रेझेंट करेल, कारण लोकांना असं वाटत होतं तो दिसणारच नाही शाहीर साबळ्यांसारखा. तर म्हटलं ती कलाकुसर तर मेकअप मन आणि सगळे गेटअप या सगळ्या गोष्टींनी येऊ शकते. मला असा माणूस हवा होता की जो माझं ऐकेल, कारण माझ्यामध्ये बाबा आहेत दडलेले, हे फक्त त्यांनी नीट प्रेझेंट करण्याची गरज आहे. त्यामुळे त्या माणसानी उत्तम काम करायचंच आहे, पण शेवटी माझ्याकडे बघून काम करायचं, कारण मला बाबा माहिती आहेत कम्प्लिटली. त्याला अभ्यास त्याचा करायचाच आहे, पण मला इन अँड आउट बाबा हातवारे कसे करणार, बाबा बोलणार कसे, बाबा कुठे पॉज घेणार, इतक्या गोष्टी मला जर क्लिअर माहिती असतील तर तो मला समजून घेणारा नट हवा. म्हणून अंकुश चौधरी काम करतो. पण बाईपण भारी देवामध्ये मी अंकुश आणि भरतला साडी नेसून काम करायला नाही लावलं आहे, त्याला कास्टिंगच वेगळं आहे ना. तर ज्या गोष्टीसाठी ती लोकं असतील त्या लोकांबरोबर काम करतो. पण एक मात्र खरं की सुरुवातीला आपण खूप आपल्या घरी पण बघा ना तुम्ही, म्हणजे छोटीशी गोष्ट असते. आता इतक्या महिला आहेत त्यांना माहिती असतं, एक आपल्याकडे एक काहीतरी काम करणारी एक व्यक्ती असते आणि मग विश्वासाने आपण त्या व्यक्तीलाच ती गोष्ट सांगत राहतो की हे करायचं आहे ते लक्षात ठेव, ते आणायचं आहे ते लक्षात ठेव. हे का होतं, कारण आपला त्याच्यावर विश्वास असतो की आपण जे सांगतोय ते काम तो व्यवस्थित करतोय. तर हा विश्वास माझ्या नटांबद्दल मला असेल म्हणून मी त्यांच्याबरोबर जास्त काम केलं आहे. महाराष्ट्र शाहीरचा विषय आलाच आहे तर शाहिरांचं काम तर खूप मोठं आहेच, पण सिनेमा करावा त्यांच्यावरती असं का वाटलं तुला? कारण मागच्या वर्षी बाबांचं जन्मशताब्दी वर्ष होतं. काय की 1923 साली एक माणूस जन्माला आला. आजही तू मला प्रश्न विचारतोयस ना शाहिरांबद्दलचे, तर ते फक्त आणि फक्त लोकधारापासूनचेच विचारतोय. पण लोकधारा हे खरं तर त्यांचं रिटायरमेंट लाईफ होतं. त्यांचं कार्य लोकधाराचं नव्हतंच. लोकधारा हे चारुशिला साबळे आणि वसुंधरा साबळे या त्यांच्या ज्या 2 मुली आहेत त्यांनी उभा केलेला कार्यक्रम आहे. लोकधारामध्ये त्यांनी पॉप्युलर केलेली जेवढी गाणी होती ती सादर व्हायची, म्हणून तो कार्यक्रम शाहीर साबळेंचा नव्हता. कार्यक्रम यंग पिढीचा होता, तरुणांचा होता. आणि बाबा हा वॉज द फेस, की बाबांमुळे लोक यायचे आणि मग प्रेमात पडायची की काय कार्यक्रम आहे यार, लोकधारा काय कार्यक्रम आहे. पण एक मात्र खरं की जीवदान मिळालं, कारण 1984ला लोकधारा आलं. आज ॲमेझॉन प्राईमवर महाराष्ट्र शाहीर सिनेमा आहे. आज मी जे काय आत्ता बोलीन त्यानंतर तुम्हाला वेळ मिळेल, ज्यांनी बघितलं नसेल त्यांना सांगतो की प्लीज आणि प्लीज महाराष्ट्र शाहीर बघा अशासाठी. कारण आपण एक ओरड करतो ना की पुढच्या पिढीसाठी आपल्याकडे काहीच राहणार नाही, पुढच्या पिढीने काहीच घेतलं नाही, तर पुढची पिढी घेईल कशी जोपर्यंत आपण देणार नाही. तर पुढच्या पिढीने काहीतरी घ्यावं या हेतूने मी महाराष्ट्र शाहीर केला. मला संस्कार झालेत शाहीर साबळेंचे, मला त्यांचा ग्रेटनेस कळला. पण हो, तो ग्रेटनेस जर मी पुढच्या पिढीला, आता माझी मुलगी सना आहे, तिने बाबांना थोडंसं बघितलं आहे म्हणून तिला आदर वाटेल, पण सनाच्या मुलांना कसं आदर वाटेल, त्यांना काय माहितीच नाही. बरं, आपलं दुर्दैव काय माहिती आहे ना, की आपल्याकडे ना कुठल्याच गोष्टीचं डॉक्युमेंटेशन नाही आहे. हे आपलं अत्यंत दुर्दैव आहे. म्हणजे आज बालगंधर्व आपल्याला माहिती नाही आहेत, म्हणजे पुढच्या पिढीला कुमार गंधर्व माहिती नाही आहेत. बघा, लता दीदी, भीमसेन जोशी, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर हे एक्सेप्शनल गोष्टी झाल्या. तोपर्यंत थोडा लोकांपर्यंत तो एक पसरलं होतं, मीडिया आला होता, एक्सपोजर मिळालं होतं. पण कधीतरी प्रश्न पडतो की यार सहगल साहेब पण सॉलिड होते यार, पण मग सहगल साहेबांची गाणी किती कमी प्रमाणात आपल्याकडे उपलब्ध आहेत. तर असे खूपशी लोकं आहेत आणि मराठीमध्ये तर अत्यंत खूप मोठे मोठे कलाकार आहेत की ज्यांचं कुठलंही डॉक्युमेंटेशन नाही. हे एक गंमत तुम्हाला सांगतो, कट्यार काळजात घुसली नावाचं जे नाटक आहे, जे वसंतराव देशपांडे यांनी त्याच्यात ॲक्ट केलं होतं, दूरदर्शननी ते नाटक पुढचा कुठला तरी कार्यक्रम रेकॉर्ड करायचा होता म्हणून त्या कॅसेट पुसून त्याच्यावर रेकॉर्ड केला आहे. आणि आजही म्हणजे त्याची हळहळ अशी आहे, कारण तिथे जो
कोण कोण अधिकारी आला होता तो नॉन महाराष्ट्रीयन होता आणि त्याला काहीच कट्याराबद्दल माहिती नव्हतं. तर ही आजची तुमची जी हळहळ आहे ना, ही हळहळ मला माझ्या बाबांबद्दल वाटते. बाबांचे आणि राजा मयेकरांची जोडी सॉलिड होती. ते अप्रतिम परफॉर्म करायचे. आज इथले खूप वयस्कर जे असतील आमचे काका आजोबा, कदाचित त्यांनी शाहिरांना त्यावेळेस कुठेतरी कार्यक्रम करताना बघितलं असेल. मी जे बोलतोय ते त्यांना जाणवेल की हो यार तेव्हा ते सॉलिड होते, पण ते सॉलिड होते ह्याचा कुठलाच पुरावा नाही आहे. आणि मग पुढच्या पिढीने काय करायचं, तर आता इतकं प्रगत झालेलं आहे की मला गॅरंटी वाटते पुढची 50 वर्ष तरी टाईप केलं ना शाहीर साबळे तर पहिला येईल तो महाराष्ट्र शाहीर सिनेमा समोर येईल. तर त्या निमित्ताने शाहीर साबळे कळतील, हाच एक डोक्यात विचार होता आणि म्हणूनच मी महाराष्ट्र शाहीर केला. तू म्हणतोयस ते अगदी खरं आहे की शाहीर हे पुढच्या पिढीला पोचणार नाहीत किंवा आमच्या पिढीला पण शाहीर कसे पोचले. तर मी माझा किस्सा सांगतो की शाहीर साबळे कसे कळले. तर मल्हारवाडीमधला जो एक छोटंसं लिरिकल पार्ट आहे त्याच्यामुळे शाहीर साबळे पोचले की बाबांनी मला सांगितलं होतं की हे केदार शिंदेचे आजोबा आणि नातवासाठी गायलेलं त्यांनी ते तेवढंसं एक आहे. तर काय सांगशील त्या गाण्याविषयी, मल्हारवाडीविषयी? अगं बयारेचा माझा पहिला सिनेमा, त्यामुळे मला असं नेहमी वाटत होतं की बाबांचा आवाज माझ्या पहिल्या सिनेमाला असावा. तेव्हा बाबा गात होते, 2004ची गोष्ट आहे. पण तोपर्यंत म्हणजे 2004ची जरी गोष्ट असली तरीही नाही म्हणायला एक 23चा जन्म म्हटल्यानंतर तुम्हाला कळेल की तोपर्यंत आवाज न साथ देत नाही. 1952 साली त्यांनी ओरिजिनल गाणं गायलं आहे मल्हारवारी, त्यामुळे ते त्यांच्या डोक्यात होतं. आणि 2-2.5 तास ते त्या माईकसमोर उभं राहून, फोटो पण आहे माझ्याकडे, मी आणि अजय गोगावले आम्ही बाजूबाजूला आहोत माईकच्या समोर आणि बाबा गात आहेत आणि 2.5 तास ही वॉज ट्राईंग की तिथे पोचतच नव्हते. बरं पोचले ना तरी त्यांनाच आवडायचं नाही, नाही 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 परत एकदा करतो असं चाललं होतं. 2.5 तासानंतर मी अजय गोगावलेला बाजूला घेऊन सांगितलं की मला जरा गडबड वाटते यार, बाबांना नाही होणार. तो म्हणाला अरे अख्खं गाणं मी बाबांच्यासाठी केलेलं आहे, आता बाबा नाही तर कसं. म्हटलं आपण ते बघू, पण बाबांना आता मी टाटा करतो, बाबांना सांगतो तुम्ही घरी जा, आपण नंतर करू म्हणून. आणि मी बाबांना घरी पाठवलं, म्हणजे घरी घेऊन गेलो त्यांना आणि त्याला सांगितलं की आपण नंतर करू, काय काळजी करू नका. मग आम्ही त्यातला एक आयडिया काढली की बाबांच्या ओळी ठेवायच्या आणि त्याच्यामध्ये अजयचा पण आवाज आणायचा. आणि तुम्ही आज गाणं कधी गंमत म्हणून जर ऐकली तर तुम्हाला कळेल काय आहे की मल्हारवारीनं एकच सुरात आहे, मल्हारवारी मोतियान द्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून, गडजेजुरीचे आम्ही रहिवासी, देवाचा झेंडा वळखला दुरून, मोतियान द्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. आता त्याच्यानंतर उध 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 आणि हळूहळू ना तो सूर बदलतो, उध 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 आणि मग ढाम ढाम. त्याच्यानंतर ना पुढचं गाणं अख्खं वेगळ्या सुरात आहे. खरं तर हे एका सुरातलं गाणं, त्याच्यानंतर त्याची स्केल चेंज झाली, कारण अजय मला म्हणाला मी या सुरात नाही गाऊ शकत कारण माझा हाय पिच आहे. त्यामुळे आज ही गंमत म्हणून तुम्ही या पद्धतीने ऐका. तुम्हाला आजपर्यंत कळलं पण नसेल की हे असं झालेलं होतं. पण मी गाणं असं रेकॉर्ड केलं झालं आणि गाणं CD, तेव्हा CD होत्या माझ्या गाडीमध्ये, बाबांना बसवलं आणि बाबांना म्हटलं की गाणं ऐका, म्हणून मी गाणं ऐकलं. तर ते मल्हारवारी मोतियान द्यावी भरून ते बाबा शांतपणे ऐकत होते. मग अजयचा आवाज आल्यानंतर म्हणाले हा कोण गायला आहे. म्हटलं अजय गोगावले. हां छान 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 सुंदर. आणि मग ते उधं सुरू झालं ना आणि तो स्केल चेंज झाल्यानंतर बाबा पटकन म्हणाले सूर चेंज झाला आहे रे. तर म्हटलं हां तो आता पुढचा अजय गाणार होता ना. हां हे जे इतकं करेक्ट मायन्यूट जी गोष्ट असते ना ही त्यांना बरोबर कळली. आणि बघा ना आता 2004 साली सिनेमा केला, लोकांपर्यंत पोचला, ते गाणं ट्रेमेंडस लोकांना आवडतं. आज इतक्या लोकांचं फॉलोईंग आहे त्या गाण्याला आणि सगळं. आज कॉलेजमध्ये वाजतं, आज शाळेत वाजतं, आज गॅदरिंगमध्ये वाजतं, आज कुठल्याही समारंभात वाजतं. ते ह्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे शाहीर साबळेंचा आवाज अजून जिवंत आहे. तर ते
सौभाग्य मला मिळालं आणि ती गोष्ट घडली. हा मल्हारवारीचा किस्सा आहे. आपण संगीताकडे वळतच आहोत. तुझ्या बरेच चित्रपटांना असेल, नाटकांना असेल, अजय अतुलचा खूप सहभाग होता. म्हणजे त्यांनी बऱ्याचदा तुझ्या चित्रपटांना पण संगीत दिलं आहे. पण काय ते एक ब्रीफ असते तुला काय माझ्या अतुलना, की ते संगीत त्या प्रकारचं करतं आणि ते कायम हिटच जातं. आणि केदार शिंदेचा चित्रपट म्हणाला की ते गाणं, स्टोरी लाईन सगळं मिक्सअप होतं आणि एक छान आउटपुट निघतो. अजय अतुल आणि आमचं असोसिएशन हे खूप पहिल्यापासूनचं आहे. कारण पहिलं नाटक अजय अतुलचं जे होतं म्युझिक डायरेक्टर म्हणून ते सही रे सही आहे. पहिली सिरियल जी आहे त्यांची बॅकग्राऊंड म्युझिक म्हणून तर ती गंगाधर टिपरे आहे. आणि पहिला सिनेमा त्यांच्या आयुष्यातला आहे तो अगोबाई आरेच्या आहे. सो हे असोसिएशन एक मित्र असल्याचं आहे. आणि खूप कसं असतं माहिती आहे ना, गाणी बनतात ना, तर मी मगाशी सांगितलं ना की ते खूप घरच्यांचे संस्कार आहेत की गाण्यामध्ये मला कुठलाही म्युझिक डायरेक्टर गड्डवू शकत नाही. कारण काय आहे की मी गातो उत्तम बराबरा, पण त्याहीपेक्षा ना मला समजणं हे गाणं एक्झॅक्टली हिट होईल की नाही, हे गाणं लोकांना आवडेल की नाही याची समज मला नक्की आहे. आणि ती आहे ना, कारण माझ्या घराण्यातून ते आली आहे. कारण म्युझिकच ऐकून मोठा झालो ना, की मला म्युझिकशिवाय दुसरं काही नव्हतंच विश्व. म्हणजे कोंबडी पळाली गाणं जे झालं आहे जत्रामधलं, हे रिजेक्टेड गाणं होतं सगळ्यांकडून. फक्त मी आणि अजय गोगवले हे दोघंच जण होतो की हे गाणं हिट आहे. आणि पार आमच्या जवळचे सगळे लोक म्हणाले फालतू गाणं आहे यार, हे गाणं नाही काय होणार, हे लोकांना आवडणार नाही. आणि आम्ही दोघंच फक्त असे होतो हे गाणं सुपरहिट आहे. त्यामुळे त्याच्यातली जी गंमत असते ना गाण्यातली ती कळते. आपल्याकडे काय होतं मेजर, आपल्याकडे हा विचार होत नाही की एका स्टोरीला गाण्याची गरज असते, गाण्याला स्टोरीची गरज नसते. म्हणजे माझा एक स्क्रिप्ट आहे आणि स्क्रिप्ट आहे त्याच्यानंतर मी गाण्याची जागा ही आता गाण्याची जागा आणि इथे एक आयटम सॉन्ग असेल असं नाही सांगत. असं नसतं डिस्क्रिप्शन. किंवा ते दोघं भेटतात आणि आता इथे लव्ह सॉन्ग आहे, नाही असं नसतं. ते दोघं भेटले आणि त्याच्यानंतरच्या ज्या भावना असतील त्या सगळ्या मी लिहिल्या गेल्या पाहिजेत डिटेलमध्ये. आणि मग ते डिटेलमध्ये लिहिलं गेल्यानंतर त्या म्युझिक डायरेक्टरच्या समोर ते अख्खच्या अख्खं चित्र उभं राहतं आणि मग एक गाणं निर्माण होतं. म्हणजे यातलं उत्तम उदाहरण म्हणजे ते यमुनेच्या काठी निघाल्या गवळणी साऱ्या कानानं अन म्हणती सांग यशोदे काय करावं कान्ह्याला. आता त्याच्यातली जी गंमत आहे ना, मी जेव्हा स्क्रीन प्ले वाचत होतो महाराष्ट्र शाहीरचा आणि अजय आणि अतुल दोघंही समोर बसले होते आणि मी ती जागा आल्यानंतर मी ते सगळा स्क्रीन प्ले वाचला की तो मुलगा निघाला, त्या मुलानी त्याची सवंगडी त्याला म्हणायला लागले तू गाणं, आणि मग तो म्हणाला की मला नाही, तर सगळे म्हणाले गाण्यातून सांग कुठली तरी गोष्ट. मग तो गाणं गायला जातो आणि इतक्यात सगळे म्हणतात की आई आली चल 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 पळ 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 पळ. मग तो हळूहळू त्या ठिकाणी जातो जिथे एक सण साजरा होतोय, काय तर नागपंचमीचा सण. हे सगळं मी लिहिलं होतं. माझी ती जागा संपल्यानंतर अजयनी पहिली कॉमेंट काय केली माहिती काय, अरे या गाण्याची कॅचलाईन आहे ना, गाऊ नको रे गाऊ नको गाऊ कृष्णा गाऊ नको ना, हीच असायला पाहिजे. आणि त्याचा शेवट जाऊ नको रे जाऊ नको जाऊ. तर हे गाणं बनतं ना, ते गाणं बनण्यासाठी एक स्टोरीची आवश्यकता असते. आमच्याकडे मेजर प्रॉब्लेम तुम्हाला कधी कधी बघा पिक्चर वेगळा दिसतो आणि गाणी वेगळी दिसतात. किंवा ना मला नेहमी असं वाटतं की आपल्याकडे आणखीन एक घोळ आहे. म्हणजे तो नट असतो ना, मी तर म्हणलो ना परवा, अरे आपलं ना रापचिक प्रेम आहे तुझ्यावर, कट्टू गाणं लागल्यानंतर तव प्रीतीचे मम हृदय, याची भाषा कुठली आणि ती भाषा कुठली आहे. काय याच्या दोन गोष्टींमध्ये काय संबंध आहे का. तर तो जो त्याचं जे कल्चर असेल, म्हणजे आता बहरला हा मधुमास नवा, त्यावेळेचे शब्द, कारण तो काळच मुळात 1942 सालचा होता. तर बहरला हा मधुमास नवा हा शब्दच बघा ना किती किती गंमतशीर आहे. हे गुरु ठाकूरचं आहे आणि गुरु ठाकूरचे खूप आभार. अजय अतुलचे तर त्याच्यापेक्षा जास्त आभार. कारण पहिल्यांदा आम्ही जेव्हा सेटिंगला बसलो तेव्हा मला अजय विचारतो, काय वाटतं रे लोकांना हे गाणं ऐकून.
आजकाल ही शब्द ऐकायची सवय नाही ना. म्हटलं काय माहिती ना, आपल्याकडे गंमत अशी आहे ना की जे नसतं ना तेच असण्यामध्ये गंमत वाटते लोकांना, की अरे हे नाही तो ऐकलं असं म्हणून ऐकतात. आज थ्रूआउट सगळ्या रील्सचा विचार करता, मला तर काही विश्वास नाही सोशल मीडियावर, पण रील्सचा विचार करता ते एकमेव मराठी गाणं असं आहे जे नंबर 1ला आहे. इतके रील्स त्याच्यावर झाले. पण ते काय आहे तर ते ना गाणं त्या काळातलं वाटतं, तुम्हाला त्या काळात घेऊन जातं. बरं, नुसतं गाणं ऐकून उपयोगाचं नाही, ते गाणं प्रेझेंट पण तसं व्हायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला जेव्हा गाणं ऐकू येतं तेव्हा तुम्हाला जे वाटतं मनात ऑडियन्सला, ते उद्या एक दिग्दर्शक म्हणून मला ते पडद्यावर दाखवायचं असतं. त्यामुळे तुमचं आणि माझं दोघांचंही जे विजन आहे ते एकसारखं झालं तर तुम्हाला ते गंमत वाटते की अरे हे आपलं गाणं आहे, हे आता आपल्याला वाटतं. तर हा एक पद्धत असते माझी आणि अजय अतुलबरोबर काम करण्याची. गाण्याचा विषय येतोच आहे, तर गंगाधर टिपरेच्या टायटल ट्रॅकमध्ये ना स्टार्टिंगलाच सोयम तोयम तडडुमडुम डाणाणी हे जे आहे हे कुठून आलं? मी रेफरन्ससाठी त्यांना मालगुडी डेज सांगितलं होतं. ताना तन तनन तनन तन तनन. माझ्या डोक्यामध्ये जेव्हा गंगाधर टिपरे करायची होती तेव्हा माझ्या डोक्यात क्लिअर होतं की मला मालगुडी डेजसारखीच सिरियल करायची. कारण तुला वाटतं की तुझं बालपण हे गंगाधर टिपरेने गेलं असेल, तर माझं बालपण मालगुडी डेजने गेलं. त्यामुळे माझ्यावर इम्पॅक्ट त्या गोष्टीचा होता. जेव्हा जेव्हा नवीन नवीन टेलिव्हिजन मी बघायला लागलो आणि मला कळायला लागलं की दुपारची ही सिरियल लागते, शनिवार दुपारी ती सिरियल लागायची DDवर, आणि जेव्हा बघायचो तेव्हा वाटायचो की काय यार, किती सिम्प्लिसिटी आहे आणि किती खरेपण आहे, काय कॅरेक्टर्स आहेत. हे असं कधीतरी माझ्याकडून व्हावं. कर्मधर्म संयोगाने जेव्हा मला गंगाधर टिपरे म्हणजे जे मूळ अनुदिनी हे सगळे त्यांचं स्तंभलेखन होतं, लोकसत्तामध्ये यायचं, प्रभावळकर लिहायचे, ते वाचल्यानंतर मला असं वाटलं की मी याच्यावर सिरियल उत्तम करू शकतो. मग कालांतराने झी मराठीने ती घेतली आणि ती सिरियल सुरू झाली आणि अशोक पत्कींनी याचं म्युझिक केलं आहे. सोयम तोयम तदरम तुमतानानी, त्यात मी अजय आणि अशोक पत्की आम्ही तिघं गायलो आहे, हे आज सांगतो तुम्हाला. तर ते डोक्यात तेच होतं की आय वॉन्ट टू डू लाईक दॅट ओनली. आणि तुम्ही आजही गंगाधर टिपरे बघितलं तर तुम्हाला ती गोष्ट जाणवेल की एक सिम्प्लिसिटी होती. पण खरं सांगू का, म्हणजे मला आजही असं वाटतं की ना ती सिम्प्लिसिटी तेव्हा होती, जी सिम्प्लिसिटी आजही आता आपल्यात राहिलेली नाही आहे. आपल्याला वाटतं आपण तेच आहोत, पण नाही, भोवतालची परिस्थिती अशी आहे ना की तसं आपल्याला जगू देत नाही आहेत. आज आपण नकळतपणे खूप बदलत गेलो आहे प्रत्येकजणच. माझ्यापेक्षा जे वडीलधारी असतील त्यांना ही गोष्ट कदाचित पटेल न पटेल मला माहीत नाही, पण गंगाधर टिपरे आम्ही जेव्हा सुरू केली तेव्हा पहिला प्रश्न प्रभावळकरांनी मला विचारला की किती भाग करणार. तेव्हा ना शुक्रवारी यायच्या, म्हणजे डेली सोप नव्हता, म्हणजे महिन्यातून 4च एपिसोड. तर पहिल्याच दिवशी मी त्यांना म्हटलं 175. तर ते माझ्याकडे असं बघितलं, 175 होणार? म्हटलं 175, त्याच्यावर नाही जाणार? नाही, 175 होणार. का माहीत नाही, मला ते इंट्युशन वाटलं. आणि आम्ही जेव्हा ती बंद केली, जवळजवळ 3.5 वर्षानंतर बंद केली, ती 175लाच बंद केलेली आहे. तर 117वा भाग मी जेव्हा शूट करत होतो तेव्हा चॅनलची सगळी लोकं येऊन बसली होती आणि मला आणि प्रभावळकरांना मूर्खाट काढायला लागली की टॉपची TRP असलेली सिरियल तुम्ही मूर्खासारखी बंद का करताय. तर प्रभावळकरांनी उत्तम सांगितलं होतं, केदार काय आहे, कधी बंद करताय यापेक्षा का बंद केलीत हा प्रश्न आयुष्यभर लोकांनी विचारावा. तर आजही लोक जेव्हा भेटतात, आज करोनानंतर, करोनामध्ये लोकांनी त्याची यूट्यूबवर पारायणं केली, खूप लोकांची अशी प्रतिक्रिया आहे. बघा तर परत ती पण 21 वर्षापूर्वीची सिरियल आहे, जास्तच 23 वर्षापूर्वीची, 2001ला ती झाली होती. 2001 ते 2005 या कालखंडामध्ये ती सिरियल झाली. पण आजही ती लोकांना आपलीशी वाटते, आपल्यातली ती कॅरेक्टर्स वाटतात. पण आज गंगाधर टिपरे आली तर काय होईल? माझ्या वाटे सगळ्यात फेल जाईल सिरियल ती. कारण आजकाल एवढी सिम्प्लिसिटी राहिलीच नाही आहे. आज आपण प्रत्येक गोष्टीमध्ये अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे हे माझ्याकडे आहे पण ते त्याच्याकडे आहे ना,
ते मला मिळायला पाहिजे यार. जे आपल्याकडे आहे ना त्याच्याबद्दल आपल्याला काही आनंद असतो, पण त्याच्याबद्दल कौतुक आता राहिलेलं नाही आहे. कौतुक त्या माणसाचं आहे की त्याच्याकडे ती गोष्ट आहे. ज्यात ही सिम्प्लिसिटी कमी झाल्यामुळे ना अख्खं लाईफस्टाईल आपल्या लोकांचं सगळ्यांचं चेंज झालेलं आहे. मला प्रभावळकरांनी सांगितलं होतं, केदार आयुष्यात लक्षात ठेव, सेल्स आणि मार्केटिंग यांच्या ताब्यात जेव्हा आपलं आयुष्य जातं ना त्यानंतर ते आपलं आयुष्य राहत नाही. तर आज बघा ना, तुम्ही सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुम्हाला लोक डिक्टेट करतात तुम्ही काय खायचं, तुम्ही काय पाहायचं, तुम्ही कसं वागायचं, आणि ते नकळत आहेत. इट इज अ स्लो पॉयझन. म्हणजे जेव्हा आपण टी व्ही लावतो तेव्हा पटकन समोर एक टूथपेस्टची ॲड येते आणि त्याच्यामध्ये आपल्याला ती टूथपेस्टची जाहिरात अशी वाटते, अरे घेऊन या उद्या कोलगेट, संपलं. त्यांनी तुला डिक्टेट केलं कोलगेट घे. किंवा काहीतरी सुरू असतं खरं जर फॉर्च्यून ऑइल, अच्छा अरे एकदा आणून बघायला पाहिजे. अरे कोणीतरी तुला डिक्टेट करत आहे, तुला वाटतंय पण तुला खेळवतायत ना ती मंडळी कोणतरी वेगळीच आहे. त्यामुळे ही सिम्प्लिसिटी आज नाही चालणार. आज जे काही ऑडियन्स आहे, जे कन्झ्युमर्स म्हणतो मी आपण, आता तो ऑडियन्स राहिलेला नाही, आता कन्झ्युमर झालेला आहे किंवा कस्टमर झालेला आहे. तर ही जी लोकं आहेत ना ह्यांना आपण डिक्टेट करायचं आणि त्यांनी त्याप्रमाणे वागायचं. म्हणजे मला नेहमी आत्ता प्रश्न पडतो की ज्या सिरियल्स आहेत सुरू, की कुठे तुम्ही आज इथे बसलेले सांगा. मी इतकी वर्ष टेलिव्हिजनमध्ये 20 वर्ष झाली काम करतो आहे, मी एकाच्याही घरामध्ये TRP मशीन बघितलेलं नाही आहे. जर तुमच्याकडे कोणाकडे असेल तर प्लीज हात वर करा, मला बघायचं आहे ते. मी घरी येईन लगेच, आत्ता रात्री जेवायलाच बसतो तुमच्या घरी. पण मला एक कळत नाही की कोणीतरी तुम्हाला सांगतं की आज याची TRP एवढी आली, कोण मापतं हे? आणि कोण सांगतं की ही जी सिरियल आहे याचा TRP जास्त आहे? आणि काय सिरियल आहे तर ती काहीतरी कारस्थान करते, कपट करते, कुठली तरी खुनशी वृत्तीचं आहे, ती कधी मारतेच आहे. प्रभावळकरांनी मला सांगितलं, आत्ता आपण जर गंगाधर टिपरे केली तर आधी तर एक पहिला सीन असा करायचं की शेखरचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे, शेऱ्या आता गर्दुल्ला झाला आहे, शलाकाचे इतके बॉयफ्रेंड्स आहेत की तिला मोजताच येत नाही आहे, आणि श्यामला हिचा फक्त एकच डाव आहे, आबांना कसं मारायचं. या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण सिरियल केली तर सुपरहिट जाईल. तो म्हटलं गंमत आहे, पण हे चित्र लोकांना आवडतंय की काय. आणि परत तेच आहे की तुम्ही म्हणाल सगळे की हो पण आम्ही ती सिरियल बघत नाही, पण मग जी बघत नाही ती टॉपला आहे, आणि मग ती कशी टॉपला आहे याची उत्तरं माझ्याकडे पण नाहीत आणि तुमच्याकडे पण नाहीत. सो जसं आता परिस्थिती बदलत जाईल याचा अर्थ सगळं दुनियेत वाईट आणि नकारात्मक आहे असं माझं म्हणणंच नाही आहे. मी स्वतः खूप पॉझिटिव्ह आणि सकारात्मक विचार करणारा माणूस आहे. त्यामुळे त्या गोष्टी मी तिथे नाही करू शकत ना, तर त्या गोष्टी मी इथे तर करू शकतो. मग माझ्या हाती काय आहे तर मी एखादं चांगलं नाटक करायचं जिथे लोकांना खूप हसवेल. मी एखादा बाईपण बारी देवासारखा सिनेमा करायचा जो बायकांना टच करेल की यार आपलीच गोष्ट यांनी मांडली. किंवा मी आत्ता याच्यानंतर बाईपण नंतर जो आता सिनेमा माझा लिहितो आहे ती गोष्ट पण अशीच आहे की जी मला करावीशी वाटते, आणि जी गोष्ट मला करावीशी वाटते ना त्याच्यामध्ये मला कोणी डिक्टेट करत नाही आहे. मला कोणी सेल्स आणि मार्केटिंगवाला सांगत नाही आहे की कन्झ्युमर किंवा कस्टमर हा विचार करतो आहे या पद्धतीने लिही, तसं मी काही करणार नाही. सो आय एम हॅपी व्हॉट इज गोईंग ऑन. तू सिम्प्लिसिटीचा आत्ता विषय म्हटलास तर आपण त्याला जुन्या ह्याच्यात ती एक स्टोरी लाईन म्हणायचो किंवा काय, तर सिम्प्लिसिटीचा आपण आत्ताच्या ह्याच्यात कॉन्टेंट जो शब्द आहे तर तसा एक लिहायला तू असं मिस करतोयस का? म्हणजे त्यावेळच्या समजा तू आता म्हणालास टिपरेसारखं आत्ता होणं त्याला काहीतरी एक वेगळं वळण असेल. मिस नाही करत आहे मी. आत्ता तुला सांगितलं ना, मी आत्ता कॉन्टेंट जो काही म्हणजे त्यांच्यासाठी कॉन्टेंट आणि माझ्यासाठी क्रिएटिव्हिटी हा 2 शब्द वेगवेगळे आहेत. पण मला असं वाटतं की मग माझी क्रिएटिव्हिटी मी दाखवतोच आहे का नाही. की गंगाधर टिपरेमध्ये मला एक ती फॅमिली अशी दिसली होती, अगबाई यारेच्यामध्ये मला ती फॅमिली तशी दिसली, आणि करता 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 मला बाईपणमधल्या 6 बहिणी अशा दिसल्या. आणि जे लेखकाने मला सांगितलं की अशा पद्धतीची स्टोरी आहे, त्याच्यानंतर या बायकांचं विश्व हे म्हणजे आता मला माझी बायको म्हणते तुला बायकांचं मन कळतं, बायकोचंच कळत नाही. हा एक स्टँडर्ड प्रश्न पडलेला आहे.
तर फॅसिनेशन 100% स्त्रीबद्दलचं होतं मला, की मला नेहमी हा विचार येतोच मनामध्ये की ठीक आहे, आपण मी पुरुषप्रधान संस्कृतीत वाढलेला मुलगा आहे आणि आताही कितीही काही केलं, कितीही विचाराचा विचार केला तरीही पुरुषांना ते अजूनही तो एक मेल इगो असतोच की शेवटी पुरुषप्रधान संस्कृती आहे. पण बायकांचं एक विश्व जबरदस्त वेगळं आहे आणि हे मला पदोपदी जाणवलं आहे. मला अगबैयारीच्या करताना पण जाणवलं आहे आणि मला बाईपण काय भारी करताना पण जाणवलं आहे. पण बाईपण वॉज मच अहेड. म्हणजे काही गोष्टी या गोष्टी मला कळत नव्हत्या, त्या हळूहळू समजायला लागल्या आणि मला असं वाटलं की किती डीप आहे ना हा विचार. म्हणजे त्यातले 2 सीन्स मला भयंकर आवडतात. एक स्पोर्ट्स ब्रा घ्यायला सगळ्या साहीच्या साही जणी जातात. हा सीन जेव्हा त्यांनी लिहिला तेव्हा आमच्याकडे डिस्कशन झालं की अरे यार खूपच जरा असा बोल्ड सीन वाटतो. म्हटलं मला काय वाटतं की या गोष्टीकडे ना कोणी ना टचच केलेलं नाही आहे. मी माझ्या आईला आयुष्यभर सगळं लपवतानाच बघितलं आहे. मी कधीच आईचा विचार केला नाही आहे की त्यातलं एक कितकं सुंदर वाक्य शिल्पा नवलकरचं जे मला इतकं हिट झालं होतं त्या वाचनामध्ये की तुमची साईज तुम्हाला माहिती आहे का वर्षानुवर्ष चालली आहे तीच. सो मला ना हिट झालं होतं आणि मला खटकन माझ्या मावश्या, माझी आई, माझी आजी या सगळ्या दिसायला लागल्या. आणि इट इज नॉट अबाउट द सेक्शुअलिटी नाही आहे ही. माझं म्हणणं आहे की एक कनेक्शन किती वेगळं आहे. आपण त्या गोष्टींचा विचारच करत नाही. छोटीशी गोष्ट सांगतो, सगळेच तेवढे मॅच्युअर्ड आहेत आणि ते विचार करतील. माझ्या लहानपणी ना जेव्हा टी व्ही सुरू असायचा आणि अचानक सॅनिटरी पॅडच्या ॲड यायच्या ना तेव्हा फटकन बाबा अरे ऐक ना ऐक मी काय सांगतो असं करायचे. तर मला ते कळायचं नाही. मग मला कधीतरी माझी मावशी किंवा काहीतरी सांगायची की चिठ्ठी घेऊन जा मेडिकलमध्ये. तर मेडिकलमध्ये गेलो की ती चिठ्ठी दाखवली की तो येतानाच कागदामध्ये बांधून काळ्या पिशवीत आणायचा. या काळ्या पिशवीत 2 प्रकारच्याच मी बघितल्या, एक त्या आणि एक आपल्या पुरुषांना कळेल ते. पण आज माझी मुलगी माझ्या बाजूला बसलेली असते आणि आम्ही जेव्हा बघतो तेव्हा ती त्याच्यावर कॉमेंट करत असते आणि त्याच्याबद्दल तिचं म्हणणं असतं की मला विचार करायला पाहिजे आई, मग आता यावेळी ना मी हे घेऊन येणार आहे. आणि इतकं सिम्पल आहे ते लॉजिक. म्हणजे आपण ते बोलायला लागलोय तरी त्या वयातल्या आणि त्या काळातल्या बायका ते अजूनही सगळं साठवून आहेत. दारूपणेचा सीन होता बाईपण भारी देवामध्ये. तुम्हाला माहिती आहे का बाईपण भारी देवा ही UA फिल्म आहे, युनिव्हर्सल ॲडल्ट्स. कारण अख्ख्या सिनेमात काय नव्हतं. सिनेमा संपल्यानंतर दिग्दर्शकाला बोलवलं जातं आणि तिकडचा जो चीफ ऑफिसर असतो सेन्सॉरचा तो सांगतो की तुम्हाला सर्टिफिकेट कुठलं मिळालं. तर त्यांनी मला सांगितलं तुम्हाला UA देतोय. तर मला आधी कळे ना, मला असं वाटलं की तो स्पोर्ट्स ब्राचा जो सीन आहे तो खटकला असावा. तर म्हटलं काय झालं. नाही तुम्ही बायकांना दारू पिताना दाखवलं. म्हटलं म्हणजे काय. तर नाही माहीत नाही आहे की मी दारू पितो, मी रात्री उशिरा जातो. माझ्या मनात आला रे गदड्या, पहिलं तर खोटं आईशी हेच बोलतोयस. म्हणजे इथून तुझे संस्कार कळतात आणि तू मला सांगतो की हे किती चुकीचं आहे. आणि परत तेच आहे ना की हे कोणी ठरवलं आहे की पुरुषांची कामं ही आणि बायकांची कामं ही, असं नसतं ना. आणि आपण काय सर्रास आज आपण जेव्हा फॅमिली रेस्टॉरंटमध्ये जातो मला अत्यंत आनंद वाटतो की जेव्हा कुठल्या तरी टेबलवर त्या सगळ्या फॅमिलीबरोबर ती बाई पण एखादा पेक घेऊन बसत असेल. हे तिचं स्वातंत्र्य आहे. तुम्ही कोण सांगणार आहे तुम्ही नाही दारू प्यायची, तुम्ही नाही इकडे दारू प्यायच्या, तुम्ही तुमच्या घरी प्या. आणि मग तो काळ होता की जिथे घरातली एक स्त्री दारू प्यायची पण स्टीलच्या ग्लासातून प्यायची. ती कधीच दाखवायची नाही की ती पितीये. पण आज हा काळ राहिलेला नाही आणि आपण 2023मध्ये बोलतोय यार. आणि आपण 2023मध्ये हा विचार करतो की नाही बायकांनी दारू नाही प्यायची, स्पोर्ट्स ब्राचा सीन असायलाच नको. असं कसं होऊ शकतं. बरं दुसरी गोष्ट त्या सगळ्या गोष्टी पार करून एखाद्या हिंदी सिनेमामध्ये एखाद्या काय हिरोईन्स बरोबर ज्या गोष्टी काही घडतायत या सगळ्या गोष्टी आपल्या फॅमिलीने बघाव्यात. पण मराठी पिक्चरमध्ये नाही. मराठी पिक्चरमध्ये नाही. हां, माझा अत्यंत
विरोध या गोष्टीचा आहे की प्रत्येक गोष्टीची किंवा काय म्हणतात ना त्याला एक आचारसंहिता असते, एक बॉर्डर लाईन आहे प्रत्येक गोष्टीची. ती पुरुषांना पण आहे आणि ती बायकांना पण आहे. पण ती बॉर्डर लाईन कोणाची असायला पाहिजे? प्रेक्षकांबरोबरची असायला पाहिजे. आमच्या आजोबांनी आम्हाला आयुष्यभर काय शिकवलं? काही करा, कमरेखालचा विनोद करायचा नाही केदार. आज मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, यू जस्ट गो एनिवेअर. माझं कुठलंही नाटक, कुठलाही सिनेमा, कुठलीही सिरियल बघा, माझा एकही विनोद कमरेखालचा असणार नाही. माझ्या बाबांनी मला 2 नंबर सांगितलं होतं, कसल्याही परिस्थितीमध्ये कुठल्या समोरच्या माणसांच्या गोष्टीबद्दल विनोद नसता कामा. म्हणजे हा टकल्या आणि हा काळ्या आणि हा जाड्या आणि तो बसला रे बसला आता मेला की काय, मग तू का आता तो जाड्या, असले विनोद नाही करायचे. हे विनोद चिरकाळ टिकणारे नसतात. माझ्यावर जर संस्कारच पुलंच्या विलोंचे झाले आहेत म्हटल्यानंतर मला या कुबड्यांची काही गरजच नाही ना. सो तुम्ही तुमची एक आचारसंहिता पाळायची असते की तुम्हाला काय दाखवायचं आहे आणि तुम्हाला काय सादर करायचं आहे. तर ती आचारसंहिता मी नक्कीच पाळणार 100%. पण याचा अर्थ मी हा नाही की हे काम पुरुषांचं आहे आणि हे काम बायकांचं आहे आणि ह्यांनी काहीच करायचं नाही. मग पुरुषांनी साड्या नेसून सिनेमा करण्याची काय गरज आहे? सिम्पल लॉजिक आहे ना. मग त्या आणि त्याच्यातही मला कधी कधी असं वाटतं ना, तुम्ही बघा ना कसं आपल्याकडे गंमत असते. एखादी सिरियल असते ज्याच्यामध्ये काळ्या मुलीचा रोल असतो आणि एखादी गोरी मुलगी येऊन रोज तिला काळं करून तिला काम करायला लावतात. मला काही लॉजिकच नाही कळत याच्यामध्ये. म्हणजे हे कुठलं आहे? तुम्हाला त्या कास्टिंगची गरज आहे, ती मुलगी त्या पद्धतीची मिळणार तुम्हाला, ती घ्या आणि काम करा. पण बाकीच्या वेळेस जेव्हा आमची हिरोईन जाईल तेव्हा ती हिरोईनसारखी जाईल आणि मग जेव्हा पडद्यावर येईल तेव्हा काळा रंग भासून येईल. दिस इज किंवा आजकालचे विनोद, म्हणजे मी कुणालाच काही दोष देत नाही आहे, कारण ती आता ती गरज आहे. उद्या मी ज्या पदावर जातोय त्या पदावर गेल्यानंतर पण माझी गरज असू शकते. पण तरीही त्या पदावर गेल्यानंतर मी त्या साजेसं काम करण्याचा तर नक्कीच प्रयत्न करीन. पण विनोद काय आहे बघा, तुम्ही आज कुठलाही शो बघा, तुम्ही आज मी सांगतोय म्हणून बघा, अर्धे विनोद तर फक्त काळ्या टकल्या जाड्या बारक्या बुटक्या याच्यावरच आहेत. म्हणजे आज मला कधी कधी डिप्रेशन आल्यानंतर, फ्रस्ट्रेशन आल्यानंतर मी पहिलं पुस्तक उघडतं ना तर ते व्यक्ती आणि वल्ली असतं. कारण मला ना त्यातल्या 8 ओळी जरी वाचल्या ना तरी माझ्या चेहऱ्यावर हसू येतं. मग मी हा विचार करायला पाहिजे ना, हे कधी लिहिलं आहे? माझ्या अगोदरच्या काळी लिहिलेलं आहे. आणि जो विनोद आजही मला हसवतो किंवा मी माझ्या मुलीला दिल्यानंतरही हसवतो, तर तो विनोद चिरकाळ टिकणार आहे ना. सो कॅरेक्टरमधला विनोद तुमचा असायला पाहिजे, कॅरेक्टरायझेशन असायला पाहिजे. म्हणजे सही रे सहीमधलं गलगले कॅरेक्टर आहे. आता हे गलगले कॅरेक्टर आहे ना, हे आम्हाला खरोखर सापडलेलं कॅरेक्टर आहे. मी आणि भरत आम्ही दोघंही पुण्याच्या बालगंधर्वामध्ये, हे बालगंधर्व थिएटर रस्ता क्रॉस केला की समोर गंधर्व हॉटेल आहे, तिथे आम्हाला खायला जायचं होतं. तर आम्ही रस्ता क्रॉस करण्यासाठी उभे होतो. आम्ही सांगतोय ती 93ची गोष्ट आहे आणि सही रे सही आलं 2002 साली. आमच्या बाजूला एक माणूस उभा होता आणि तो बडबडत होता, गलगले गलगले उजवीकडे बघा शाब्बास, गलगले उजवीकडे बघितले गाडी आली गाडी आली, मागे जा मागे जा मागे जा मागे जा, शाब्बास शाब्बास गलगले मागे. तर आम्हाला कळे ना असं का. मग त्याच्यानंतर तो आमच्यावर क्रॉस, आम्ही पण छोटी काय माहिती एकदम क्युरियोसिटी वाटली, तर गलगले चला 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 गाडी गाडी, थांबले गलगले, आता गलगले डावीकडे बघा शाब्बास, गलगले दाढी. हा कंटिन्युअसली तो माणूस बोलत होता आणि ते आम्हाला इतकं गंमतशीर वाटलं. मग आम्ही खायला गेलो आणि त्यानंतर आम्ही दोघं एकमेकांवर बोलत राहिलो. मग बऱ्याच वेळा आम्ही याची गप्पांमध्ये काढायचो, अरे तू काय कॅरेक्टर होतं यार, काय कॅरेक्टर, हे इकडे डोक्यात राहिलं. आणि जेव्हा 2002 साली सही रे सही करण्याची वेळ आली तेव्हा मी भरतला सांगितलं की ती कॅरेक्टर वापरूया यार आपण, ते हिट आहे कॅरेक्टर. किंवा चकटपू किती लोकांनी बघितलं मला माहीत नाही, पण अण्णा आणि बंड नावाचं कॅरेक्टर आहे की ते दोघंही चकणे असतात आणि ते इकडे माणूस आलं की इकडे बघतात आणि इकडचा माणूस इकडे आला की इकडे बघतात. तर हे जी गंमत आहे ना, ही त्या सिच्युएशनची आणि त्या कॅरेक्टरायझेशनची गंमत आहे, जे पुलंकडे शिकण्यासारखी गोष्ट होती. आज तुम्ही व्यक्तिवल्लीतलं कुठलंही कॅरेक्टर काढलं, नाथा कामत काढा किंवा परीट काढा तो, किंवा परोपकारी गंपू काढा किंवा नारायण काढा, त्या गोष्टीमध्ये ते कॅरेक्टर इतकं इतकं कॉन्ट्रीब्यूट करतं की ती गोष्ट त्या कॅरेक्टरमुळे आपल्याला आवडायला लागते. तर विनोद करताना किंवा कुठलीही गोष्ट करताना, काहीही करताना कॅरेक्टर्स आर इम्पॉर्टंट.
बरेचदा हल्ली असं खूप होतं की आपण एका नटाला किंवा एका दिग्दर्शकाला एका साच्यात टाकतो की हा त्याच प्रकारचे जॉनर करतो किंवा त्याच प्रकारची स्टोरी लाईन लिहितो. पण तुझ्या कलाकृतीमध्ये ते कायम वेगवेगळं दिसत आलं. किंवा महाराष्ट्र शाहीरच्याच वेळी जेव्हा अंकुश चौधरीला तू कास्ट केलं असशील तर त्याच्या आधीचे तिन्ही चित्रपट किंवा जे काही तू त्याच्याबरोबर काम केलंस तो एक काइंड ऑफ चॉकलेट बॉय असेल किंवा एक रोमॅन्टिक बॉय असेल. सो ते इमेज तुला कसं काय असं वाटतं की चेंज करावं? 2016 साली मी एक शेवटचा सिनेमा केला होता अगबाई अरेच्चा 2 मोठ्या सोनाली कुलकर्णी बरोबर. इंडिव्हिज्युअली तो सिनेमा खूप छान होता. म्हणजे आत्ता त्यावेळेस परत तेच मार्केटिंग आणि सेल्सचा विचार करता आम्ही त्याचं नाव अगबाई अरेच्चा 2 असं ठेवलं. पण लोकांना ती गफलत होती की अगबाई अरेच्चा 1ला जेव्हा त्याला प्राण्यांचा आवाज ऐकू येतो तर लोकांना असं वाटलं की त्याचं कॅरी फॉरवर्ड असेल. माझ्या डोक्यातलं असं चित्र होतं अगबाई अरेच्चा ब्रँड असा असायला पाहिजे की जो पंचेंद्रियाबद्दल बोलेल. म्हणजे पहिल्या याच्यामध्ये त्याला ऐकू येतं, दुसऱ्या स्टोरीमध्ये असं होतं की तिला स्पर्श झाल्यानंतर तिच्या आयुष्यामध्ये काही घटना घडतात, तिसऱ्या भागामध्ये मला डोळ्यांच्याबद्दल किंवा दृष्टीबद्दल करायचं होतं, पाचव्या ह्याच्यात मला वासाबद्दल करायचं होतं आणि चौथ्या ह्याच्यात पाचव्या ह्याच्यात मला चव याच्याबद्दल, असे जे आपले पंचेंद्रिय आहेत याच्याबद्दल अगबाई अरेच्चा असायला पाहिजे असं मला वाटेल. पण तो म्हणावा तसा चालला नाही आणि दणकन आपटला. आणि त्या क्षणी मला खडबडून कोणीतरी 2-4 मुस्काटात मारतात की काय असं झालं. आणि मला असं वाटलं की डिरेक्टरची फळी बदलते आणि मी फक्त तोच विचार करतो आहे. आणि अशा वेळेस जर मी थांबलो नाही आणि मी माझा विचार केला नाही आणि मी स्वतःला अपग्रेड केलं नाही किंवा अपडेट केलं नाही, काय चालतं, काय होतं आहे, लोक काय करत आहेत, तुला काय करायला पाहिजे, तर यासाठी एक वेळ द्यायची गरज होती. त्या दरम्यान म्हणजे मी स्वामींना खूप मानतो, स्वामी समर्थांना. त्यामुळे मला आयुष्यभर असं कुठली तरी गोष्ट घडली ना की मला एक स्वामी करेक्ट नोटवर एक काहीतरी एक गोष्ट आणून देतात आणि मग मी ती कॅरी फॉरवर्ड करतो पुढे. त्याच वेळेस मी हिंदी सिरियल्स करायला लागलो. खूप कमी लोकांना माहिती आहे की ज्या हिंदी सिरियल्स तुम्हाला दिसतात त्याच्यातले पहिले 2 महिने आहेत ना, एक प्रॉपर मोठा डिरेक्टर जो असतो ते हायर करतात आणि तो फुल शो सेट करून जातो आणि तो सेट केल्यानंतर मग बाकीचे डिरेक्टर आहेत ना ते कॅरी फॉरवर्ड करतात. प्रचंड पैसा आहे त्यामध्ये, प्रचंड, आणि तेवढीच घाणेरडी मेहनत आहे. म्हणजे मराठीमध्ये तरी ओके आहे, पण हिंदीमध्ये अत्यंत वाईट मेहनत आहे, पण प्रचंड पैसा आहे. तर पुढची 7 वर्ष मी यात रमलो होतो आणि मला त्याचा मोबदला उत्तम मिळत होता. माझी क्रिएटिव्हिटी पण उत्तम होत होती, कारण त्या वर्षीच्या जेवढे टेलिव्हिजनचे अवॉर्ड्स होते हिंदीचे तिथे मला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून पारितोषिकं हिंदी सिरियलसाठी मिळाली. सो मी जे करतो आहे त्याच्यामध्ये मला समाधान पण मिळत होतं. पण शेवटी काय माहिती ना, आतमध्ये कुठेतरी एक मराठी माणूस आहे ना माझ्या, म्हणजे मला सिरियल्स मिळत आहेत, मला पैसा मिळतो आहे, तरी आतलं मन असं आहे की यार माझं ना ते फ्लॉप झालं होतं यार, मला काहीतरी वेगळा विचार करायला पाहिजे. त्याच दरम्यान बाई पण भारी देवा माझ्यासमोर आला. त्याच दरम्यान कळलं की बाबांची म्हणजे शाहिरांची जन्मशताब्दी आहे. सो आपण एक मग या 7 वर्षामध्ये या दोन्ही फिल्म्स कम्प्लिटली लिहिल्या गेल्या, बनवल्या गेल्या आणि त्या कर्मधर्म संयोगाने 2023मध्येच लोकांसमोर आल्या. सो आपण जे करतो त्याचा विचार करण्याची गरज आहे. आणि आजही मी तुम्हाला एवढं खात्रीने सांगतो की जवळजवळ एक 2 जास्तच एक 6-7 महिने झाले एका सिनेमावर काम चालू आहे. मी आत्ता डिसेंबरला पण शूटिंग करू शकतो आहे, पण आता माझी ती मानसिकता राहिलेली नाही आहे. कारण आणि ते बाईपणमुळे नाही आहे, ती मानसिकता त्या 7 वर्षांमुळे आहे की मला आता अपग्रेड व्हायची आहे गरज. लोकांच्या या अपेक्षा आहेत. मला माहिती आहे गॅरंटेड, मी तुम्हाला इथे बसून सांगतो की माझा सिनेमा काही बाईपणसारखा धंदा करणार पण नाही. कदाचित त्याच्यापेक्षा जास्त धंदा पण करेल, पण त्या धंद्याचा आणि व्यवसायाचा विचार करून मी सिनेमा नाही करणार जोपर्यंत मला गंमत वाटत नाही आणि मला कॉन्फिडन्स येत नाही की ही गोष्ट मी आता लोकांना सादर करू शकतोय आणि लोकांकडून ॲप्रिसिएशन मिळेल. हे बघा, बाईपणच्या चष्म्यातून लोक बघतीलच, पण माझी जर गोष्ट वेगळी असेल तर त्याला पण ॲप्रिशिएट करतीलच याची आता गॅरंटी मला वाटते. सो तो एक ठहराव आहे ना, मी तुला मगाशी सांगितलं ना की एक मॅच्युरिटी आपल्यामध्ये हळूहळू ती येत राहते आणि आता ती या
सेकंड इनिंग, मी सेकंड इनिंग म्हणायला लागलो मलाच, कारण मला असं वाटतं की मी आत्ता 50शी झाली आणि या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या, तर सेकंड इनिंगमध्ये ती मॅच्युरिटी मला तरी वाटते. आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतोच आहोत, तर मला असं वाटतं की शाहिरांकडून तुला एक संस्कार आले, आता तुझे संस्कार आता सणापर्यंत तू पोचवतोयस. तर सणाचे ॲक्टिंग करिअर एक फार छोट्याशा रोलनी चालू झाली अगबाई अरेच्च्यामध्ये. ते आत्ता भानुमतींचं तिला ते कॅरेक्टर देणं, हा तुझा विचार कसा झाला? अ, तिला ॲक्टिंगच करायची आहे. म्हणजे तिला, पण मला नेहमी तिच्यातली सिन्सिअरिटी दिसली. एक तर ती लोकांना माहिती नाही, तिने 5 वर्ष मला असिस्ट केलं आहे आणि सगळ्यात जास्त शिव्या तिने खाल्ल्यात. मी अत्यंत तसा खूपच रूढ आणि श्रूड, म्हणजे पायपणला ती असिस्टंट होती आणि सगळ्या बायका मला म्हणायच्या, अरे मुलगी आहे रे तुझी, किती बोलतोस तिला, गप्प राहा ना जरा, 4 लोकांमध्ये तरी बोलू नको. म्हटलं नाही, ती प्रिन्सेस नाही आहे, तिने ते सहन करायला पाहिजे. माझ्यासाठी ती मुलगी माझ्या घरी आहे, पण जेव्हा सेटवर येते तेव्हा ती माझी असिस्टंट आहे, तिने तेच सहन करायला पाहिजे. ती कधीही माझ्या बाजूला जेवायला बसलेली नाही. तिने तिचे सगळे असिस्टंट, मेकअपमन्स यांच्याबरोबर ती रमली. आज माझ्या अख्ख्या युनिटला सणाबद्दल विशेष प्रेम यासाठी आहे की ती कधीच केदार शिंदेची मुलगी म्हणून सेटवर आली नाही, तर ती सणा म्हणूनच सेटवर आली आणि ती सणा म्हणूनच तिने काम केलं. सो जेव्हा तिला वाटलं की आत्ता मला अभिनय करायचा आहे, ते अगबाई अरेच्च्या ती अगदी 4-5 वर्षाची होती, तेव्हा तर अचानकच झाली ती गोष्ट. पण भानुमती करताना मी नवीन मुलीच्या शोधात होतो आणि मला नकळत असं वाटलं, मग सणा का नाही. त्यातला एक जास्त महत्त्वाचा भाग मला इमोशनल असा होता की ती तिची पणजीची भूमिका करते. सो कुठेतरी माझ्या पणजीचे आशीर्वाद, म्हणजे माझ्या आजीचे आशीर्वाद एक पणजी म्हणून तिला असतील, हा एक विचार होता आणि शी हॅज डन व्हेरी फेअर जॉब. मी तिला सांगितलं की पहिल्या सिनेमामध्ये सगळं काही होणार नाही, पण मला माहिती आहे की पहिल्या सिनेमामध्ये मी तिच्यावर जबाबदारीच एवढी दिली होती ना की तो वयवर्ष 18 ते जवळजवळ 60पर्यंतचा अख्खा कालखंड तिला दाखवायचा होता आणि ती आहे 25 वर्षाची. पण मी तिला तेच पहिल्या दिवशी सांगितलं, जे कठीण असतं ना ते करण्यामध्ये गंमत आहे आणि ते शिकण्यामध्ये गंमत आहे. आज पहिल्या सिनेमाला तू एक समजूया आपण एक 60% आहेस, पुढच्या सिनेमाला तू 70% आहेस, त्याच्या पुढच्या सिनेमाला 80, असं करत करत 100पर्यंत पोच. तू पहिल्याच सिनेमामध्ये 100 पोचलीस ना, त्याच्यानंतर फक्त खाली येणं बाकी राहतं, कारण ते मेंटेन करणं अत्यंत अवघड आहे. त्यामुळे मला वाटतं ती स्टेप बाय स्टेप जाते आणि या इंडस्ट्रीमध्ये मी तिला एक संधी देऊ शकतो, पण मी तिचं नशीब नाही घडवू शकत. सो ते जे काही घडवणं आहे ते तिच्या ताब्यात आहे. मी एक संधी दिली, तिने काम केलं, आता पुढचं तिचा प्रवास सुरू. सो भानुमतीचं जे कॅरेक्टर आहे ते तू सणा काम करेल म्हणून लिहिलं होतंस? नाही, भानुमती त्यांची पहिली बायको आहे. सो ते आता मी जवळजवळ बाबांच्या इकडे मी लिहिल्यासारखं वाटतंय ते. तसं नाही आहे. ते बाबांच्या आयुष्यातली पहिली त्यांची पत्नी भानुमती होती आणि त्यांची दुसरी पत्नी राधाबाई, तर माई आमची. त्यामुळे ते कॅरेक्टर जे आहे ते त्याच पद्धतीचं आहे. वी हॅव नॉट रिटन एनिथिंग. एक शेवटचा आपण एक प्रश्न घेऊयात. गंगाधर टिपरेंच्या बरेचशा एपिसोडमध्ये मिश्किलपणा फार होता. म्हणजे एखादा एपिसोड मला आठवतो की कोणतरी सोसायटीमध्ये वारतंय आणि माझ्या मते तू त्या एपिसोडमध्ये तू होतास की तुझेच वडील वारतायत आणि हार हवा असतो आबांना, तर शिऱ्या हार आणतो, कोणीतरी नवीन गाडी घेतली असते त्याचा तो हार काढून त्या ह्याला देतो. हे कुठून काय काय ते मिश्किल सुरू, म्हणजे इम्प्रोव्हायझेशन आहे का स्क्रिप्टेड आहे, कसं व्हायचं ते सगळं? सगळ्याच बाजूनी व्हायचं. म्हणजे एक तर ती गोष्ट पहिल्यांदा बघा ना, ही गंमत जी आहे ही ती हार आणणं नवीन गाडीचा, तर ही प्रभावळकरांची आहे. म्हणजे त्याच्यात ते काही नाही, तुम्ही कसं प्रेझेंट करता तसं महत्त्वाचं आहे. आणि प्रभावळकरांमधला मिश्किलपणा जो त्यांच्या कामामध्ये दिसतो, ते दिसताना धीरगंभीर दिसेल तेवढेच मिश्किल ते आहेत. आणि ते जेवढे तुम्ही जवळ जाल तेव्हा तुम्हाला कळायला लागेल की अरे अत्यंत दिलखुलास माणूस आहे हा, खूप गंमतशीर माणूस आहे. सो त्यांच्यामध्ये जो मिश्किलपणा आहे तो त्यांच्या लेखनामध्ये उतरला आहे आणि तोच माझ्या दिग्दर्शनामध्ये उतरला आहे. आणि इम्प्रोव्हायझेशन्स नक्की असतात त्याच एपिसोडला. एक तर ते प्रभावळकर असे बोलायचे. बरं, माझा बाप मेला आहे म्हटल्यानंतर मी खूप गंभीर आहे आणि मी त्या
शरीर ठेवलेले, त्यांचं प्रेत ठेवलेलं आहे आणि मी त्यांच्याकडे बघतोय, हे माझ्या कानात येऊन तुम्हाला कळणार पण नाही. इकडे काहीतरी सीन चालू आहे, हे माझ्या कानात येऊन कसं वाटतं. त्याच्यात आपण गप्प राहायचं आणि अजिबात आपल्या चेहऱ्यावर भाव दाखवायचे नाहीत, हे अत्यंत कठीण काम आहे. सो खूपशा गोष्टी या ज्या बिहाइंड द सीन असतात, ज्या खूप गंमतशीर असतात आणि खूप कधी कधी त्रासदायक पण असतात, पण त्या सहन करत 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 काम करावं लागतं. पण तो मिश्किलपणा गंगाधर टिपरेमध्ये जो काही आला आहे, मी हंबल आहे या सगळ्या गोष्टीमध्ये. मी हंबली एवढंच सांगेन की इट इज ऑल बिकॉज ऑफ मिस्टर दिलीप प्रभावळकर. आणि त्यांनी जर ती गोष्ट मला दिली नसती तर माझ्याकडून इतकी उत्तम कलाकृती सादर झाली नसती. कोणा प्रेक्षकांना जर काही प्रश्न विचारले असतील तर बरोबर. नाही काय आहे की आपण ना नेहमी इन्स्पायर होतो कुठल्या तरी गोष्टीमुळे. मी खरं ते नाटक आहे ना लक्ष्मीकांत बेर्डेंसाठी लिहायला घेतलं होतं आणि माझ्या आयुष्यातलं मला असं वाटतं पहिलं नाटक माझं आमच्यासारखे आम्ही पहिलं बॉम्बे मेरी जान, ज्याच्यामध्ये चिन्मयी सुमित आणि सुमित राघवननी काम केलं होतं. दुसरं नाटक माझं आमच्यासारखे आम्ही, ज्याच्यामध्ये भरत, अंकुश, संजय नार्वेकरांनी काम केलं. तिसरं नाटक माझं मनोमनी, ज्याच्यामध्ये मोहन जोशी यांनी काम केलं होतं. आणि आमच्यासारखे आम्ही आणि मनोमनी हे उत्तम लोकांपर्यंत पोचले होते. तेव्हा लक्ष्मण मला म्हणाला, तू माझ्यासाठी काहीतरी लिही ना. म्हणून मी एक दिवस शांतपणे असाच घरी, माझी बायको प्रेग्नंट असल्यामुळे ती तिच्या माहेरी गेली होती. ही गोष्ट सांगण्यासारखी आहे म्हणून मी सांगतो की ती माहेरी गेली आणि मी घरी रात्री टी व्ही बघत होतो आणि कुठला तरी त्यावेळेस टी व्हीवर एक ब्लॅक अँड व्हाईट जुना सिनेमा लागला होता. तर त्याच्यामधला शेवटचा सीन असा होता की एक उंच टेकडी आहे, त्या टेकडीवर हिरो आणि विलन यांची मारामारी सुरू आहे आणि ते दोघं मारामारी करतायत आणि अचानक त्या हिरोचा धक्का लागतो आणि तो विलन कड्यावरून खाली कोसळतो आणि तो हिरो असा हात देतो. इंग्लिश फिल्म होती ती. आणि तो म्हणतो त्याला की मला वाचव आणि त्या हिरोला काय दया येते म्हणून तो त्याला वर आणतो. तो वर आणल्यानंतर अचानक आता विलन धक्का देतो आणि हिरो खाली पडतो आणि विलनच्या हातात त्याचा हात असतो आणि तो म्हणतो की मी नाही वाचवणार तुला, आणि म्हणून तो हात सोडतो. आणि तो शॉट असा होता की तो कडा आहे आणि मागून सूर्य अस्त जातोय आणि तो सूर्य अस्त होतो, हा माणूस पडतोय स्लो मोशनमध्ये आणि अचानक त्याचा पक्षी होतो म्हणजे गरुड होतो आणि तो वर जातो आणि त्या विलनला इथे टोच मारतो आणि तो विलन खाली पडतो. हे मी बघितलं आणि म्हटलं आईला, सूर्यास्त झाल्यानंतर माणूस बदलला तर काय. बस इथून सुरुवात झाली ती गोष्ट. आणि मी भरतला सांगितलं की लक्षमामासाठी मी नाटक लिहितोय आणि मला एक कल्पना सुचली, तर तू आज रात्री माझ्याकडे ये. म्हणून आम्ही जवळजवळ राहायचो तेव्हा परळमध्ये. आणि तो माझ्या घरी आला आणि तो म्हणाला काय आहे, तर म्हटलं अरे असं असं आहे, अशी एक फॅमिली आहे आणि त्या फॅमिलीमध्ये एक माणूस आहे आणि त्या माणसाला ना संध्याकाळी 6 नंतर ना त्याचे आजोबा येतात. मी असं बोलल्यानंतर भरत म्हणाला आईला मस्त आहे रे, म्हणजे आता बघ ना त्या बापाचं नाव आपण समजा गणपत ठेवलं आणि आईचं नाव, आणि तो 6 वाजले आणि तो बापाला हाक मारायला लागला, गणपत शांता वगैरे असं. आणि आम्ही खूप गंमत मस्ती केली आणि हळूहळू मला कळायला लागलं की आता हे नाटक काय लक्ष बेर्डेचं राहिलेलं नाही आहे, आता हे नाटकच मी भरत जाधवसाठी लिहितो आहे. मग भरत जाधवचं कास्टिंग झालं, मग विजय चव्हाणांचं कास्टिंग झालं आणि मग ते नाटक आलं. त्याच्या पहिल्या प्रयोगाला दीनानाथला सगळे आले होते, आमच्या घरचे पण आले होते. इंटरव्हल झाल्यानंतर भरतचे आईवडील आले आणि असे हात जोडून त्यांचे वडील माझ्यासमोर उभे. अण्णा म्हणायचो मी त्यांना, आमच्या नावांचा जो उद्धार केला आहे, कारण भरतच्या वडिलांचं नाव गणपत आहे आणि त्याच्या आईचं नाव शांत आहे. आणि भरत जेव्हा त्याला श्रीमंत येतात तेव्हा तो म्हणतो गणपत 2 कान फडत मारील वगैरे. तर मला इतकं लाजल्यासारखं झालं होतं. पण श्रीमंत दामोदर पंत अत्यंत फ्लॉप ठरलेलं नाटक होतं. म्हणजे आम्हाला लोकांना बोलून बोलून नाटकाला आणायचो आणि तेव्हा ना डोळ्यात पाणी यायचं. खरंच सांगतो मी आता, मला ही गोष्ट जेव्हा आठवते तेव्हा पण मला असं वाटतं की काय वाटत असेल ना तेव्हा मला ती गोष्ट करताना, की आपलं एक नाटक सादर होतं आहे, लोकच नाही आहेत,
मग फोन करायचे, एक ये ना यार, आणि तो समोरचा भाव खाणार नाही यार, अरे अरे आज मग सकाळी 11चा शो, आणि त्याचं पण बरोबर आहे ना, सकाळी 11च्या शोला अरे किती 25 माणसं कुठून आणणार रे आता चाळीतून, ठीक आहे चल बघतो मी 15 तरी घेऊन येतो, असे करून करून आम्ही प्रयोग करायचो. ते नाटक कालांतराने सीडीमध्ये आलं आणि लोकांच्या घरोघरी गेलं. आज श्रीमंत दामोदर पंत हे कल्ट नाटक आहे, म्हणजे लोकांना असं फार त्याच्याबद्दल प्रेम आहे, आनंद आहे, अप्रूप आहे. आणि असंही सई रे सई नाटक बघितलं आहे की जेव्हा त्याच मित्रमंडळी आम्हाला फोन करून सांगायचे एक 2 तरी सीट दे रे, आणि आमचं असायचं अरे नाही रे हाऊसफुल आहे रे. सो म्हणून ते मला एक गोष्ट मला नेहमी मी स्वामींची लक्षात ठेवतो की आपल्याला जे चांगलं वाटतं ना ते स्वामी देत नाहीत, आपल्यासाठी जे चांगलं असतं ना ते स्वामी देतात. सो त्यावेळेस मला चांगलं वाटलेलं असतं श्रीमंत दामोदर पंत हिट जावं, पण ते गेलं नाही. माझ्यासाठी जे चांगलं होतं सई रे सई तेच स्वामींनी मला परत दिलं. अजून कोणाला काही प्रश्न आहेत का? जवळजवळ जेवायची वेळ झालेली आहे, 8:30 होऊन गेलेत. बट एक जाता जाता आता मी बाबांबद्दल बोललो इतकं, आणि मला नेहमी असं वाटतं की मी कितीही लेखक होऊन दे, दिग्दर्शक होऊन दे, मी आयुष्यभर आय एम व्हेरी मच हॅपी की मी त्यांचा नातू आहे. हे मला आयुष्यभरासाठी एक मोठं मेडल आहे. म्हणजे मला लोक ओळखून देत केदार शिंदे म्हणून, हे मला बरं वाटतं. पण जेव्हा कधी मी शांतपणे बसतो तेव्हा या सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यात आल्या त्या एका माणसामुळे आल्या, आणि त्या माणसाची दूरदृष्टी ही कमालीची होती. एक गाणं तुमच्यासमोर सादर करीन आणि मग आपण हे, आणि आजकाल पॉलिटिकली सोशली आपलं वातावरण कसं बदलत चाललेलं आहे, किती गढूळ झालं आहे, कुठल्या लेवलपर्यंत गेलं आहे, हे रोज आपण पाहतो आहे. आणि हे सगळं पाहताना कधी कधी आपल्याला पण आपण हातबल वाटायला लागतो की हे सगळं चुकीचं आहे, पण आपण काय करू शकत नाही. हे हतबलपणा जो आहे ना आपल्यामध्ये आला आहे, पण त्या माणसांमध्ये नव्हता. 1952 साली बाबांनी बापाचा बाप नावाचं एक मुक्तनाट्य लिहिलं. त्याची स्टोरी अशी होती की ब्रह्मदेवानी या पृथ्वीची निर्मिती केली, आणि एक दिवस ब्रह्मदेवाला वाटलं की मानव कसा जीवन जगतोय याचा कोणीतरी रिपोर्ट घेऊन यायला हवा. मग कोण जाणार, तर नारद मुनींनी त्यांना सांगितलं की पृथ्वीवर जा आणि रिपोर्ट घेऊन या. नारद मुनी पृथ्वीवर पोचले, अख्खा रिपोर्ट आणला, आणि ब्रह्मदेवाला म्हणाले की बघा माझ्या तळ हातावर तो पृथ्वीचा गोळा गोळा कसा गरगर गरगर फिरतोय तो बघा. अरे देख तेरे संसार की हालत, अरे देख तेरे संसार की हालत, क्या हो गई भगवान, इतना बदल गया इंसान. सूर्य चंद्र ग्रह गोल बिजली ही केली बंदीवान, इतना बदल गया इंसान. आणि मग ब्रह्मदेवाला वाटलं की मानव असा जीवन जगतोय, ताबडतोब आपण दोघं खाली जाऊया, मला म्हणजे समोरासमोर बघायचं मानव असा काय बदललाय. आणि ते दोघंही पृथ्वीवर येतात. आता 1952 साल, त्यावेळेस त्या माणसाची कल्पनाशक्ती, आणि तुम्ही शांतपणे प्रत्येक शब्द ऐका, आयुष्यभर तुम्हाला स्मरणात राहील ही गोष्ट. आणि मग मी तुम्हाला सांगतो की माझे आजोबा होते म्हणून मी इथे बसलो आहे. ते दोघंही खाली येतात आणि ते एका मैदानात उतरतात. तर नारद मुनींना ब्रह्मदेव विचारतात हे काय आहे. ते म्हणतात, नारद मुनी म्हणतात हे मैदान. तो म्हणतो मैदान म्हणजे काय. म्हणतो जिथे कुणी कुणाला दान करत नाही त्याला मैदान म्हणतात. तर ते म्हणाले बरोबर, आणि ते काय चाललंय तिकडे. तो म्हणतो तिथे एका नेत्याची सभा सुरू आहे. तो म्हणतो नेता. नारद मुनी, मी तर मानव निर्माण केला, हा नेता म्हणजे काय. तो म्हणतो नेता म्हणजे तुम्हाला माहित नाही, नेता म्हणजे जो जनतेला भूलथापा देता, सगळ्यांना आपल्या मागून घेऊन जाता, आणि सगळी जनता खड्ड्यात गेली की जो परत येता त्याला म्हणतात नेता. मग ब्रह्मदेव म्हणतात की क्या बात है, पण हा माणूस जो मानव होता तो नेता झाला कसा याची स्टोरी मला ऐकायची. मग नारद मुनी म्हणतात तुम्हाला ऐकायचंय. तो भाषण करतोय ना
तो जो नेता, मी जेव्हा पहिल्यांदा पृथ्वी तलावर आलो तेव्हा तो माणूस मला भेटला होता. अत्यंत सज्जन होता, शांत होता. त्याने या सगळ्या विश्वाची मला माहिती सांगितली. पण एके दिवशी त्याचं डोकं बिघडलं. त्याने आपल्या अंगावरचे सगळे कपडे काढले आणि विवस्त्र सगळीकडे फिरू लागला. 2-4 तासांनी त्याचं डोकं ठिकाणावर आलं. बघतो आपल्या अंगावर कपडे नाही. बिचारा लाजला, ओशाळला. मी त्याला त्याचे कपडे दिले आणि सांगितलं एका चांगल्या डॉक्टरकडे जा. तर माझ्या सांगण्याप्रमाणे तो माणूस एका चांगल्या डॉक्टरकडे गेला. एक डॉक्टर होता भला, एक डॉक्टर होता भला, तो मेंदू तपासणीवाला, त्याच्याकडं रोगी हा गेला. नमस्कार करून बोलला, नमस्कार डॉक्टर, नमस्कार. आपण कोण? माझा मेंदू तपासून मला द्या सुट्टी, लवकर चला. डॉक्टरनं त्याला निजविला, कवटीचा बुलेट काढिला, मग मेंदू बाहेर ओढिला. तपासण्यात डॉक्टर गुंग झाला. तो रोगी तिथं पडलेला. 3 तास लागले तपासायला. तपासून बघतो रोग्याला, तो रोगी बेपत्ता झाला. डॉक्टर चाट पडलेला, ज्याचा मेंदू इथं राहिला, तो रोगी कुठं हो गेला. जाहिरात दिली या पेपराला, ज्याचा मेंदू असेल त्यानं बोला, लवकर घेऊन शान चला, नाही कुणाचा पत्त्या लागला. 5 वर्ष झाली गोष्टीला, एके दिवशी चमत्कार झाला. तोच माणूस हलत डुलत आला. नमस्कार करून बोला, नमस्कार डॉक्टर, नमस्कार. आपण? अहो मला नाही ओळखलं, माझा मेंदू इथं राहिला. डॉक्टर चाट पडलेला, अरले का होतास कुठं आधी बोला. तो माणूस खजील मग झाला, ओशाळून बोलू लागला. काय सांगू डॉक्टर तू म्हणाला, तुम्ही तपासत होता मेंदूला, मी पडलो होतो बाजूला. एवढ्या मध्येच चमत्कार झाला. एक माणूस तिकडून आला, त्यानं मला उचलून नेला, सरळ निवडणुकीत उभा केला. त्यानं मला उचलून नेला, सरळ निवडणुकीत उभा केला. निवडून आलो येळला. 5 वर्ष मंत्रीपदाला नव्हती गरज मेंदूची मला. 5 वर्ष मंत्रीपदाला नव्हती गरज मेंदूची मला. पण आज चान्स त्यो गेला. द्यावा माझा मेंदू तुम्ही मला डॉक्टराने दादा. दादा रे जिर दाजिर. फक्त एवढंच सांगणं आहे की 1952 साली विचार करणारा माझा आजोबा होता शाहीर साबळे, आणि त्याचं आयुष्यभर मी ऋणी राहीन. थँक्यू व्हेरी मच. क्या बात आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कार्यक्रम खूप छान नोटला एंड केलं केदारदादांनी, त्यामुळे त्याचे खूप खूप आभार तो आल्याबद्दल. आपण परत पुढच्या महिन्यात भेटूच. हां, एक एक जय जय महाराज. नाही, माझी लायकी नाही हो. नको 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 नको, प्लीज प्लीज प्लीज. कारण ना मी ते गाणं आहे ना, अत्यंत फार महत्त्वाचं गाणं आहे. आणि मी त्याच्यात म्हणजे मी त्या योग्यतेचा 1 मिनटं जरी असतो ना तरी ती गोष्ट, आणि मला अजिबात लाज वाटणार नाही. मला गायला असं सांगितलं, पण जय जय महाराष्ट्र इज व्हेरी व्हेरी ग्रेट सॉन्ग. सॉरी. मी एक थोडी माझी लहानपणाची गोष्ट सांगतो. मी 1982 साली इकडे राहायला आलो मिनलछायामध्ये. मिनलछाया ही एक शेवटची बिल्डिंग होती, त्याच्यापुढे ठाणं संपायचं. 1983 साली शाहीर सावळे आणि त्यांच्या टीमला अजित पेपर, इकडे जो पेपर जो 5 पाकळीमध्ये विकतो, त्यांनी बोलवलं होतं. आणि त्यावेळेस ह्या लोकांना म्हणजे आपले तुकाराम वाडकर आणि हे सगळे लोक होते, त्यांनी त्यांच्या गळ्यातल्या चैनी विकून हा शो केला होता. तेव्हा मी 3रीत होतो आणि अख्खी 5 पाखाडी आणि चंदनवाडी या कॉर्नरला मी बघितलेली आहे. आणि जे लोक नाचले त्या शाहीर सावळेंचा प्रोग्राम आजही, मी 3रीमध्ये असताना मला तो उजाळा मिळाला की काय लोक, काय गाणं, काय त्यांचं, मला खरंच अंगावर काटा येतोय. आणि त्याच्यामध्ये मूळ आमची आई असायची. आई नेहमी बोलायची, शाहीर सावळेंना ऐक, बघ ते कसा खणखणीत आवाज आहे, कसे गातात. आणि तसे आम्ही त्यांचे हे करून आम्हाला सूर, संगीत याच्या जवळ गेलो आणि आम्ही खुश होत गेलो, आम्ही जरा वेगळे होत गेलो. त्यामुळे थँक्स टू युअर म्हणजे आपले शाहीर सावळे. आणि मला वाटतं 5 पाकळीमधले कोण आहेत तिकडे सर्वात जुने 81ला कोण आले राहायला? शाहीर सावळेंचा शो बघितला? बघ म्हणजे दॅट इज द थिंग. थँक्यू. थँक्यू.